संगम सप्ताहाचे सीमित प्रमाणात करून घ्यावे लागले। काही शासनाचे प्रतिबंध आहेत, या सर्व प्रतिबंधांना डोळ्यासमोर ठेवून या सर्व संयोजक मंडळींनी 5-7 दिवसामध्ये अतिशय अल्पशा प्रमाणामध्ये भगवंताची सेवा त्यांनी करत आज त्याची सांगता काल्याच्या कीर्तनानं करायची ठरवली। आणि म्हणून प्राप्त असणारे हे काल्याचे कीर्तन अभंग चिंतनाकरिता जो निवडलेला आहे तो सर्वांच्या अतिशय पाठातला आहे। मग अतिशय पाठातला कायम घेतला जाणारा अभंग चिंतनाकरिता का घेतला? त्याचं कारण अभंग पाहण्याच्या आधी घड्याळ पाहिलं, 11:15 घड्याळात त्यावेळेला वाजले होते। आणि मग 11:15 वाजता जर अभंग घेऊन बोलायचा असेल तर कोणता अभंग चिंतनाकरिता घ्यावा? 2 गोष्टी काल्याच्या कीर्तनात सांगायच्या असतात, एक अभंगाचं चिंतन करायचं असतं, चरित्र पण सांगायचं असतं। मग 12:30ला तुम्ही सगळे घाबरे होणार आणि मग त्याच्यानंतर मी काय सांगणार? म्हणून मर्यादित बोलावं, अभंगच असा निवडावं की ज्याचं चरित्र पण सांगता येईल आणि चिंतन पण सांगता येईल, 2 गोष्टी एकत्र सांगता याव्यात। म्हणून सगळ्यांच्या पाठातला अभंग चिंतनाकरिता निवडलेला आहे। म्हणून फार तर 12:30 वाजेपर्यंत आपण कीर्तन करणार आहोत। जरी ऊन लागत असलं तरी ते गोड लागत आहे। बाहेर लोक आता उन्हात बसल्यासारखेच तुम्ही बसा, सकाळी थंडी वाजल्यावर लोक जशी उन्हात बसतात की नाही असे तुम्ही उन्हात बसा। 12:30 वाजेपर्यंत काही चिंता करायची आवश्यकता नाही, तोपर्यंत मी थांबणारच नाही। म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य सांगायचं आहे। काल दत्त भगवंताचं प्राकट्य आपण पाहिलं, आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं प्राकट्य प्राप्त आहे। काल्याचं कीर्तन म्हटलं की काल्याच्या कीर्तनात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे लीला वर्णन करून सांगायचे असतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे लीलेनंच त्यांनी खऱ्या अर्थानं सार्थकता प्राप्त होत असते, पूर्णत्व प्राप्त होत असते। म्हणजे कथा कीर्तन हे सर्वचे सर्व काय आहे? जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देण्याचं साधन आहे। तुम्ही ऐकतात ना सर्वजण? लक्षपूर्वक ऐका। कथा कीर्तन त्यांनी या सगळ्या उत्सवांकडे जर आपण पाहिलं तर त्याच्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन आपल्याला प्राप्त व्हावा। काय दृष्टिकोन आहे? हे आपल्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त करून देणार आहे। म्हणून जीवनाला पूर्णत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर या सत्संगातच यावं लागेल। महाराज म्हणतात सत्संगेन परमं प्राप्य दुष्करं तरतेच तस्मात् अतिप्रयत्नेन सत्संगम सततं कुरु। सत्संगेन परमं प्राप्य, परमतत्वाची प्राप्ती सत्संगाशिवाय होऊ शकत नाही। म्हणून त्यांनी तस्मात् अतिप्रयत्नेन सत्संगम सततं कुरु, म्हणून प्रयत्नपूर्वक सत्संग करावा, प्रयत्नपूर्वक सत्संगतीमध्ये जावं। जीवनामध्ये काही चांगुलपणा त्यांनी उतरतो, महत्वाची गोष्ट आहे। आपण चांगलेच आहोत सगळे, पण परमात्मा प्राप्तीकरिता त्यांनी विशेष चांगुलपणा असावा लागतो। नाही तर नुसतीच श्रद्धा झोंबूप आहे परमपदा, एवढी श्रद्धा घेऊन जर परमपदाची प्राप्ती करण्याकरिता निघाला तर ती घेऊन जात नाही। त्याच्याकरिता विशेष अट्टहास असावा लागेल। यादसाठी केला होता अट्टहास, ही सगळी प्रमाण आपल्याला माहित आहे, पण अट्टहास केल्याशिवाय परमतत्वापर्यंत जाता येत नाही। म्हणून त्यांनी महाराज सत्संगती जीवनामध्ये अतिशय महत्वाची आहे। हे कीर्तन जीवनाला परिवर्तन त्यांनी प्राप्त करून देणार आहे। या कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी अज्ञान रूपी अंधकार निवृत्त करता येतो। नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे, ज्ञानाची दिवे जर कुठे लागत असतील तर कीर्तनातच लागतात। पण मोक्ष जर कुठे प्राप्त होत असेल तर या कीर्तनात मोक्ष असे आयता श्रवणाची माझी, कीर्तन श्रवणानं त्यांनी महाराज मोक्ष स्वरूपापर्यंत जाता येतं। म्हणून त्यांनी भगवंताचं कीर्तन श्रवण करावं आणि ते पूर्णत्व प्राप्त करून देणारं, जीवनाला त्यांनी कलशस्थानी घेऊन जाणारं कीर्तन आहे। म्हणून त्यांनी त्या कीर्तनांमध्ये सगळ्यात विशेष असणारा भाव काल्याच्या कीर्तनात पाहिला जातो। काल्याच्या कीर्तनालाच मुळात कलशाचं कीर्तन असं म्हटलं जातं। याच्यात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे लीलाच का ऐकाव्यात त्याचं कारण सांगतो। हे बघा, ज्ञानाच्या भूमिका जर अंतःकरणात उतरवायच्या असतील आणि पूर्णत्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर अट्टहास करावा लागेल। अट्टहास करून त्यांनी एकदा का जीवनामध्ये पूर्णत्व प्राप्त झालं की मग मात्र त्यांनी काहीच काम करायचं शिल्लक राहत नाही, आणि काहीच काम करायचं शिल्लक राहिलं नाही की मग उरलेल्या जीवनाचा फक्त आनंद घेण्याचं शिल्लक राहतं। मग आनंद जर घ्यायचा असेल तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चिंतनाशिवाय, त्याच्या कथेशिवाय, त्याच्या चरित्राशिवाय आनंद प्राप्त होत नाहीत। म्हणून त्यांनी पूर्णत्व जीवनाला प्राप्त व्हावं। आता बघा, सगळ्या लोकांची दृष्टी आहे, कोण कशाला पूर्णत्व म्हणत असेल, कोण कशाला पूर्णत्व म्हणत असेल, ज्याची त्याची नजर आहे ना। कारण 2-4 प्रकारचे लोक समाजात पाहायला मिळतात। काही विषयासक्त झालेले लोक आहेत, विषयामध्ये चिम्म झालेले आहेत, शेंडी सगट संसारात बुडालेले आहेत। त्यांना संसाराशिवाय दुसरं काही दिसत नाही, त्यांना संसार हेच टार्गेट वाटतं आणि संसार करण्याकरिताच माझा जन्म झालेला आहे आणि मी हे करता करताच मरणार आहे। त्याला हे कळत नाही, काही त्यांनी हाताला येत नाही। किती मोठा त्यांनी संसार जमा केला, मेले सगळे तोंड वाचून, काही शिल्लक राहिलं नाही, कोणाचं काही शिल्लक राहत नाही। आणि ही सगळीची सगळं जमा करायचं
आणि गबाळ जमा करून भांडणं लावून द्यायची. प्रमाण सांगतो बरं, कीर्तन करायला सप्रमाण बोलत जावं, नाही तर अंगावर बलायनीची दाट शक्यता असते. महाराज म्हणतात मिळवणी धन लावी पोराशी भांडण. कोट्यवधीची संपत्ती जमा करायची, 2 मुलं असतील तर पोरात भांडणं लावून द्यायचे, मरून जायचं. काही जन्मभर हाताला येत नाही, यानं पूर्णत्व प्राप्त होत नाही. म्हणून भगवंतानं त्यांनी महाराज तरतूद करून दिलेली आहे. माणसाचं शरीर, माणसाचा जन्म जो मिळाला तो त्याला जाणण्याकरिता मिळालेला आहे, त्याला प्राप्त करून घेण्याकरिता मिळालेला आहे. पण माणूस त्याच्याकरिता अट्टहास करत नाही. माणूस या लौकिकाला प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करतो. शेवटी लौकिकही राहतो, तोही राहतो, दोन्ही गोष्टी इथंच त्यांनी राहतात. म्हणून त्यांनी या लौकिकाच्या पलीकडचा भाव अंतकरणात निर्माण, आमचा प्रकृती पलीकडील भाव म्हणून प्रकृतीच्या पलीकडचा भाव अंतकरणात उतरावा आणि ते प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करावा. नाहीतर आज जर अट्टहास केला नाही तर म्हातारपणाला तुम्ही काहीच करू शकत नाही. तरुणपणामध्ये फार मुसमुस असते, फार मुसमुसत त्याने राहतो. तर त्याला वाटतं मी म्हणजे काहीतरीच आहे. अरे तू जरी काहीतरी असला तरी थोडे 10-20 वर्ष जाऊ दे आणि मग तू काय आहे ते सांग. मग मला बरेच म्हातारे माणसं भेटतात, सगळ्या प्रकारचे मित्र आहेत मला. लहान मुलं पण आहेत, तरुण पण आहेत, आणि म्हातारे जरा जास्त आहेत. मग मला त्यांच्याकडून सगळ्या खबरा करतात की फार मुसमुस असते, फार त्याने कोणाला मानत नाही. तारुण्याच्या मध्ये न माने कोणाशी, अरे पण सदा मुसमुसी पुढे काय मग तू जसा त्याने सांड असतो की नाही, रेडकू त्याला म्हणतात. तो जसा मस्त होतो आणि त्याला सर्वजण घाबरतात, असं त्यांनी तारुण्य असतं मला. पण तारुण्य हे भगवंतानं उड्या मारण्याकरिता दिलं त्याच्या छंदात. तारुण्य हे त्यांनी मस्तपैकी परमार्थ करण्याकरिता दिले. पण लोक परमार्थ तरुणपणात करत नाहीत. त्यांना वाटतं म्हातारपणाला परमार्थ करायचा असतो. कारण की तो तरुण भाग्यवंत आहे जो हरिकीर्तनात नटतो. तो तरुण भाग्यवंत आहे जो हरिकीर्तनात नटतो. म्हणून हरिकीर्तनामध्ये नटणारे तरुणच भाग्यवान आहेत. इतरांनी आपापलं कपाळ तपासून पाहावं, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी परमार्थ हा परमतत्वाला जाणण्याकरिता करायचा असतो. परमतत्व एकदा जाणलं झालं की आता दिवसचारी खेळीमेळी 4 दिवस खेळीमेळीचे असतात आणि त्या खेळीमेळीच्या दिवसात काय करावं, भगवंताचं चिंतन करावं, भगवंताचे गुणानुवाद गावेत. म्हणून जीवनभर अट्टहास करून त्यांनी मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून घ्यावी ज्ञानाच्या माध्यमातून. आणि मग त्यांनी भगवत चिंतन करावं आणि त्या चिंतनानं कृतार्थ व्हावं. म्हणून श्रीकृष्ण कथा त्यांनी श्रवण करायचे. 7 दिवस त्यांनी सप्ताह करावा आणि 8व्या दिवशी भगवंताचं त्यांनी चिंतन, कृष्ण कथा त्यांनी श्रवण करावी. हा त्यातला न्याय आहे. भगवान अनेक अवतार धारण करून येत असतो. पण अनेक जरी अवतार भगवंताचे झालेले असले तरी सुद्धा हा कृष्ण अवतार काही विशेष असणारा अवतार. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णोत्तम हे त्यांनी अवताराचे प्रकार आहेत. त्याच्यापैकी पूर्णोत्तम अवतार जर कोणता असेल तर कृष्ण अवतार आहे. म्हणून हा त्यांनी कृष्ण अवतार सगळ्या जगाला आनंद देण्याकरिताच भगवंतानं त्यांनी धारण केला. याला कोणत्या प्रकारची मर्यादा नाही. बायकाच केल्या मला 16,108 मर्यादा अजिबात शिल्लक नाही. डोंगर उचलले, अग्नी त्यांनी पिऊन घेतला. आजच्या लोकांना त्या भाकड कथा वाटतात. म्हणजे आज का बरं आकाशवाणी होत नाही, आज का बरं चमत्कार होत नाही. अरे चमत्कार पाहण्याकरिता पण लायकी असावी लागते. अधिकार असल्याशिवाय चमत्कार कळेल का? आकाशवाणी झाली म्हणजे सगळ्या लोकांना आकाशवाणी ऐकू नाही आली. मग आकाशवाणी कोणाला ऐकवलं? ज्यांच्यात सामर्थ्य आहे त्यांनाच ऐकू आली. हा महत्वाचा विचार. म्हणून सामर्थ्य आपल्यात पण असावं. म्हणजे त्यावेळेला देव दिसत होता, आता का बरं दिसत नाही? तुला विचारून बघ स्वतःला, तू काय करतो ते, तू कसा आहे वागशील. खरकटे मरकटे कसं त्यांनी जीवन जगायचं आणि भगवान कसा प्राप्त होत नाही म्हणायचं. असा देव भेटत नाही. त्याच्याकरिता तपश्चर्या असावी लागते, त्याच्याकरिता साधना असावी लागते. रोज हरिपाठ म्हणणारे आपण माणसावर त्याच्या एका शब्दात महाराजांनी सांगितलं, तपे विना दैवत, एवढंच म्हणायचं फक्त. तपश्चर्या केल्याशिवाय दैवत प्राप्त होत नाही. म्हणून तपश्चर्याच महत्वाची आहे. म्हणून परमात्मा त्यांनी प्राप्त होतो, भेटतो, दिसतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण तपश्चर्या असावी लागेल. म्हणून भगवंताने एवढ्या लीला केल्या त्या मान्य होण्याकरिता सुद्धा तपश्चर्या असावी लागेल ना.
म्हणून आजच्या समाजाला जरी ते मान्य होत नसलं तरी सुद्धा ज्याच्या अंतर्गत भाव, श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि आदर आहे तो त्यांनी या सगळ्या गोष्टी मान्य करतो. म्हणून ही जी कथा आहे ही त्याच्याकरताच आहे, भाविकासाठी. आणि देव सुद्धा विटेवरती उभा आहे, तो भाविकासाठीच उभा आहे. जे भाविक नाहीत त्यांचं काय आहे, तो वाट पाहायला मोकळा नाही, तो भाविकाची वाट पाहतो. असं त्यांनी वाट पाहणारा देव आहे. त्याची कथा भाविकांच्याच समोर सांगावी, महत्वाची गोष्ट. नाही तर हरिकथा ही बाजारात मांडण्याची नाही. उभ्या आजारी कथा येतो नावडे पंढरीनाथा, त्याची कथा बाजारात मांडणं त्याला आवडत नाही. ही भाविकांच्या समोर सांगितली पाहिजे, श्रद्धावानांच्या समोर सांगितली पाहिजे. म्हणजे श्रद्धावान आहेत ती त्याला त्यांनी मान्य करतील. म्हणून त्यांनी विलक्षण पुरुषोत्तम असणारा हा अवतार, पूर्णोत्तम असणारा हा अवतार, आणि त्यांना अनेक प्रकारच्या लीला केलं. काय केलं, हा परमात्मा त्यांनी गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. का बरं प्रगट झाला असेल, हा त्याचा खेळ आहे माझा. पण अनेक वेळेला काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकत असतात, पण आज प्राप्त प्रसंग आहे म्हणून मला ते सांगणंच आहे. म्हणून त्यांनी सांगतोय, परमात्मा त्यांनी खेळतोय, समतोल ठेवण्याचं काम करतो आहे. दुर्जनांनाही तोच प्रगट करतो आणि सज्जनांनाही तोच त्यांनी प्रगट करतो. आणि दोघांबरोबर अशा पद्धतीने स्वतःच खेळतो. दुर्जनांची संख्या वाढू लागली की त्यांचा निपात करण्याकरिता तोच येतो आणि भक्तांचा सांभाळ करतो. महाराज वर्णन करू सांगतात, ते घेऊन या चक्र गदा हाची घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापासी. दुर्जनाशी संहारी घेऊन चक्रगदा हातात घेऊन येतो, दुर्जनांचा संहार करतो, भक्तांना आपल्या पायाजवळ ठेवतो. हा त्याचा धंदा आहे. हाची धंदा करीतो. तुम्हाला धंदा करतो म्हणजे देव तुमचा धंदेवाईक आहे का? हो म्हणे धंदेवाईकच आहे, त्याचा तो धंदाच आहे. कोणाकरता हा सगळा धंदा करतो म्हणे भक्तांकरता, कारण त्याचे भक्त सुद्धा धंदेवाईकच आहेत. काय धंदा करतात भक्त? दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. भक्तही धंदा करतात कशाचा? त्याचे पवाडे. दिन म्हणजे दिवस, रजनी म्हणजे रात्र, रात्रंदिवस भगवंताचे गुणानुवाद गाणं हा भक्तांचा धंदा. आणि जे रात्रंदिवस भगवंताची गुणानुवाद गातात त्यांचा सांभाळ करणं हा भगवंताचा धंदा. पण दोघे त्यांनी महाराज पोषक आहेत, पूरक आहेत एकमेकाला, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून परमात्मा त्यांनी येतो, अनेक अवतार घेऊन परमात्मा आला. त्याने त्यांनी अनेक युगांमध्ये अनेक दैत्यांचा निपात केला आणि भक्तांचा सांभाळ केला. द्वापार युगामध्ये असंच घडलं. फार दुराचारी जन्माला आले, कंसासारखे, जरासंधासारखे, दुर्योधनासारखे, कौरवांसारखे त्यांनी जन्माला आले. शिशुपाल दंतवक्रासारखे जन्माला आले आणि भयंकर त्रास सर्व लोकांना देऊ लागले. आणि मग त्यांनी सर्वांना विलक्षण त्यांनी वेदना होत आहेत, भगवंताचा धावा सर्वजण त्यांनी करू लागले. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मी ठराविकच त्यांनी नावं तुमच्या समोर सांगितले, बोटावर मोजण्यासारखे. म्हणजे कंस जन्माला आला म्हणून त्यांनी देवाला यावं लागलं. ठराविकच का नावं सांगितले, त्यावेळेला तेवढेच होते. ऐकतात ना तुम्ही सर्वजण? कंस ही एक प्रवृत्ती आहे, दुर्योधन ही एक प्रवृत्ती आहे, दुःशासन ही एक प्रवृत्ती आहे. ही माणसांची नावं नाहीत, ही प्रवृत्तीची नावं आहेत. आणि त्यावेळेला एखाद्या जवळच ती प्रवृत्ती प्रगट झालेली दिसत होती. आता घर घर में रावण बैठा, इतने राम कहा से राव. म्हणून त्यांनी आज घरोघर अशा पद्धतीने दुराचार पाहायला मिळतो. कुठून एवढे त्यांनी देव प्राप्त करून घ्यावे? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून त्यांनी महाराज दुष्ट प्रवृत्तीचा निपात करण्याकरिता परमात्म्याने यावं लागतं, हेच त्याच्यातलं वैशिष्ट्य आहे. एवढे दुराचारी जन्माला आले, पृथ्वीवर पापाचा भार झाला आणि मग त्यांनी पृथ्वी व्याकुळ झाली. भगवंताचं स्तवन पृथ्वीने करायला सुरुवात केली. भगवान प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्यांनी महाराज आकाशवाणीद्वारा भगवंताने सांगितलं, चिंता करू नका, काय होणार आहे? हे देवकीच्या गर्भाई
देवकीच्या गर्भा येईल भगवान, रक्षील ब्राह्मण गाय भक्त. ब्राह्मण गाय आणि भक्त तिघांची नावं घेतली. त्याचे कारण हे तिघ धर्माचं मुख आहेत. म्हणून त्यांनी धर्म जर पाहायचा असेल तर या तिघांकडे त्यांनी पाहावा. म्हणून त्यांनी महाराज त्यांचं रक्षण करण्याकरिता परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो. ब्राह्मण भगवंताला अतिशय प्रिय आहेत, म्हणून ब्राह्मणांना सांभाळण्याकरिता येतो. गोमाता भगवंताला अतिशय प्रिय आहे, गोमातेचा सांभाळ करण्याकरिता परमात्मा येतो. आणि भक्त भगवंताला फार प्रिय आहेत, त्याच्या भक्तांचा नाद करू नये. कोणाचाही करावा नाद, पण देवाच्या भक्तांचा करू नये. जर देवाच्या भक्तांचा नाद केला तर तो त्याचं काय वाकडं तिकडं करून ठेवेल मला कीर्तनात सांगता यायचं नाही. प्रमाण सांगतो, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, साहत गोविंदा नाही त्याचे. हरिजन शब्दाचा अर्थ हरीचे भक्त. हरीच्या भक्तांची कोणीही निंदा करू नये. जर त्यांची निंदा घडली तर देवाला सहन होत नाही. मग देव काय करतो हे सांगता येत नाही. मग आपापलं तपासून पाहायचं काय होईल ते. सरळ सरळ गोष्ट आहे. थोडं कटू माझं बोलणं वाटत असेल नाही का, मी जरा जास्त त्यांनी टाकून बोलायसारखं. हे बघा, काही गोष्टी टाकूनच इंजेक्शनासारख्या पेटून मारल्या पाहिजे, मग तो डोस लागू होतो. आता मला पुढे डोंगर उचलला म्हणून सांगायचं, आता मला पुढे त्यांनी एवढे गावं पेटवून आगळे पिऊन घेतला म्हणून सांगायचं, आता मला त्यांनी सगळ्या भगवंताच्या लीला सांगायच्या. मग लोकांना त्या सहन होत नाहीत ना. मग मेंदूत किडा वळवळ करतो. आणि तो किडा म्हणतो आणि असं कसं काय झालं, असं डोंगर कसं काय उचलला. मग त्याच्या किड्याची वळवळ बंद करण्याकरिता त्याला आधी डोस दिला पाहिजे. या कठीण शब्दांचा डोस त्याच्यात पोहोचला की मग तो निदान कीर्तनात तरी कोणाला एकमेकाला म्हणत नाही. मनातली मनात म्हणेल पडता, पण शेजाऱ्याला तरी म्हणत नाही. असं कुठं असतं. तो घरी गेल्यावर बायका पडला सांगितलं तर आमची काय हरकत नाही. पण इथं तरी निदान त्याला थोडी शांती प्राप्त होते. म्हणून आधी हे असं बोलायचं असतं. हे सगळ्या कीर्तनकारांनी लक्षात ठेवा. तुम्ही सारे ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्यापेक्षा आहात, पण मला हे कळालंय आता, कारण युगच अशा प्रकारचा आहे ना महाराज. या युगामध्ये जर तुम्ही चमत्कार सांगाल, या युगामध्ये जर तुम्ही काही भगवंताच्या विशेष लीला वर्णन करून सांगाल तर हा समाज त्या लीलांना नावं ठेवील, सांगणाऱ्याला नावं ठेवील आणि त्या लीलांचाही अशा पद्धतीने अपमान करेल. आणि ते अपमान त्यांनी आपल्याकडून भगवंताच्या लीलांचा अपमान होणं हे चांगलं नाही. म्हणून त्यांनी आपणच स्वतःला आवरून घ्यावं. म्हणून हे सांगायच्या आधी असे 1-2 डोस घेत जायचे कीर्तनात. म्हणजे मग ते काय होतं, पुढचा उपद्रव साईड इफेक्ट काय होत नाहीत, मग बाकीचे सगळे उपद्रव होत नाहीत कोणत्या डॉक्टर. म्हणून अशा पद्धतीनं भगवंतांनी प्रगट होत असतो. देवकीच्या गर्भा येईल भगवान, देवकीच्या घरी येणार. देवकी कंसाची चुलत बहीण आहे. तिचा विवाह त्याने वसुदेवाबरोबर अशा पद्धतीने करून दिला. विवाह त्यांनी संपन्न झाला. त्याने बरेच त्यांनी आंदन म्हणून आपल्या बहिणीला बरेच रथ दिले, हत्ती दिले, घोडे दिले, दासी दिल्या, सोनं नाणं संपदा भरपूर त्यांनी देऊन टाकली बहिणीला. आणि रथाचं सारथी होऊन आता त्यांनी मिरवतो आहे रथ. इतक्यात आकाशवाणी झाली कंसानं, उठा, जिची वरात मिरवतो आहेस तिच्याच पोटी 8 येऊन तुला मारणार आहे. कंस बिघडला म्हणा. त्यानं लगेच देवकीला मारायला सुरुवात केली. हातात तो धरलेला वसुदेवानं त्याला आवरलं, सांगितलं मारू नकोस, ती तुझी बहीण आहे, ती आबला आहे, स्त्री आहे. आणि स्त्रियांवर त्यांनी हात उचलून, हा क्षत्रियाचा धर्म आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. क्षत्रियानं त्यांनी महाराज स्त्रियांवर हात उचलू नये. स्त्रियांवर हात उचलणं, स्त्रियांना मारहाण करणं हे पुरुषार्थाचं लक्षण नाही, हे कमीपणाचं लक्षण आहे. लक्षात घ्या मी काय सांगतो ते. लोकांना फार त्यांनी कौतुक वाटतं. बायकोला धाम धूम केल्यानंतर छातीवर करून लोकांना सांगतो आज अशी झोडली म्हणतो बायको, तुला लाज वाटते का? की पुरुषार्थ थोडाच केला बायकोला जोडलं म्हणजे तो तुझा कमीपणा लोकांच्या समोर सांगतोय. म्हणून त्यांनी स्त्री ही त्यांनी आई म्हणून गणली जाते. तिचं केवढं सामर्थ्य शास्त्रात वर्णन करून सांगितलेलं आहे. तिला किती आदराचं स्थान त्यांनी ऋषीमुनींनी साधू संतांनी दिलेलं आहे. म्हणून त्यांनी स्त्रियांवर शस्त्र उचलणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. जर आपण खरोखर क्षत्रिय असो तर स्त्रियांवर हात उचलायचा नाही. महत्वाची गोष्ट सांगायला सुरुवात केली, वसुदेवानं मारू नकोस. त्यानं ऐकलं नाही, तरी पण मारतोय. मग नीतीच्या गोष्टी सांगितल्या 4. हे बघ, हिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुला मारणार आहे, तिला मारू नकोस. मग काय करू, आम्हाला बंदीखान्यात देऊन टाक, जेवढे मुलं होतील तेवढे तुला देऊन टाक. आणि असं वचन दिल्या कारणाने कंसाला ते पटलं. आणि मग कंसाने त्यांनी महाराज वसुदेव देवकी दोघांनाही बंदीखान्यात देऊन टाकले. इथूनच चरित्र सुरू झालं. जन्माला याच्या आधी आई वडील बंदीखान्यात आहे. आणि मग अशा पद्धतीने त्यांनी महाराज भगवान प्रगट होणार आहे. यथाकाळ त्यांनी देवकी गर्भवती झाली, तिला पहिला मुलगा झाला. तो मुलगा झाल्याची बातमी कंसाला कळाली. कंस धावत आला त्या बाळाला मारण्यासाठी. पण त्यानं विचार केला, पहिलंच लेकरू आहे, मला मारणारा 8वा आहे,
याला मी का मारू म्हणून देवकीच्या हातात देऊन टाकलं. देवकीच्या हातात दिल्यानंतर मागे फिरतो नाही कुठे, तर त्याच्या कानावर नारदजी महाराजांचे शब्द त्यांनी पडले, नारायण नारायण नारायण. नारदजी महाराज आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज नारदांनी त्याला विचारायला सुरुवात केली, काय रे गवसा काय करत होतास? म्हणे काय नाही, देवकीला मुलगा झाला, मारायला गेलो होतो. मारलंच काय? नाही मारलं. म्हणजे का मारलं नाही? मला मारणारा 8वा जन्माला येणार आहे हा पहिलाच बाळा, यानं माझं काय केलं? नारदजी महाराजांनी युक्ती केली आणि मग त्याला सांगायला सुरुवात केली, वेड्या अरे कोणताही 8वा होऊ शकतो. गुलाबाचं फुल हातात घेतलं आणि त्याला विचारलं, सांग याच्यातली पहिली पाकळी कोणती आणि शेवटची पाकळी कोणती? आता कोणती पहिली कोणती शेवटची होणार, कोणती पहिली कोणती शेवटची होऊ शकते? म्हणून त्याचं त्यांनी कंसाला काही कळे ना. आणि मग नारदांनी अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली, वेड्या तुला त्यांनी या बाळाला हा मुलगा सुद्धा 8वा होऊ शकतो. म्हणून पुण्य सारावया आले देवर्षी, वधी बाळकाशी ठेवू नको, या बालकाला वध म्हणजे मार ठेवू नकोस. का बरं असं म्हटले असतील? आधी सांगितलं पुण्य सारावया आले देवर्षी, त्याचं पुण्य कमी करण्याकरिता नारद मुनी आले. हे बघा, एखादा माणूस जर फार वाईट वागणार असेल तर माणसं सहज मनात विचार करतात, खरंच जगात देव आहे, खरंच धर्म आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हा एवढा वाईट वागतो, याला काहीच कसं होत नाही. त्याला होणार आहे, पण कधी होणार आहे? जेव्हा त्याचा घडा भरेल तेव्हा त्याच्याकडे काहीतरी पुण्य शिल्लक आहे. जोपर्यंत त्याचं पुण्य संपत नाही आणि जोपर्यंत त्याच्या पापाचा घडा भरत नाही तोपर्यंत तो त्यांनी चांगला दिसेल. पण एकदा रे त्याचं पुण्य संपलं आणि त्याच्या पापाचा घडा भरला की त्याला त्यांनी त्याचा भोग भोगावाच लागेल. म्हणून कंसाच्या त्यांनी पापाचा घडा भरवायचा आहे, कंसाचं पुण्य त्यांनी संपवायचं आहे. आणि म्हणून त्यांनी देवर्षी नारदांनी युक्ती केलेली आहे. कंसानं त्यांनी देवकीचं पहिलं बाळ मारून टाकलं. एका पाठोपाठ एक त्यांनी महाराज 6 लेकरं देवकीचे त्यानं मारले. 7वा गर्भ आला, तो योगमायेनं अशा पद्धतीने पळून गेला आणि तो रोहिणीच्या गर्भात नेऊन स्थापन केला. भाद्रपद शुद्ध षष्टीला बलरामाचं प्राकट्य झालं. बलराम भगवान गोकुळामध्ये त्यांनी प्रगट झाले. रोहिणी माता नंद राजाच्या आश्रयाला गोकुळात जाऊन राहिली होती आणि तिथं त्यांनी बलभद्राचं प्राकट्य झालं. सर्वांना आनंद झाला. बाळ झालं रोहिणीला, पण त्याने डोळे उघडले नाहीत. हा डोळे का उघडत नाही म्हणून त्याची जन्मपत्रिका पाहिली आणि जन्मपत्रिकेवरून कळलं की आता लोकांना जन्मपत्रिका मान्य होत नाही. बरं, आता काय काय नाही सांगायचं हा प्रश्न आहे. कीर्तनामधून काय काय नाही सांगायचं हा प्रश्न आहे. आता इथून पुढच्या कीर्तनकारांना सगळी घटना अभ्यासात घ्या. जशी ज्ञानेश्वरी वाचायची, जसा गाथा वाचायचा, हे सगळे ग्रंथ जसे वाचायचे तसे कीर्तनकारांनी संपूर्ण घटना सुद्धा वाचली पाहिजे. घटनेत काय काय नियम आहेत, काय बोलायचं नाही. आणि जर एखादा शब्द त्यांनी चुकून घटनेच्या विरोधात बोलला गेला तर त्याच्यावर केस झालीच म्हणून समजा. म्हणून कीर्तनकारांना आता तर तुम्हाला ज्ञात आहे मला सगळं, कशाला जास्त खोलून सांगू, सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात. तिथून पुढे माझा धर्म या धर्माच्या व्यासपीठावर सांगणं सुद्धा मला बंदी झाली. मी मोकळ्या मनाने धर्म सुद्धा सांगू शकत नाही. का? प्रतिबंध आले म्हणून. कोणी आणले? आपणच आणले आपल्यावर प्रतिबंध. असू द्या, मला ते बाकीचं सांगायचं नाही. म्हणून त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर आहे सर? किती प्रतिबंध आहेत हे सगळं सांगायला लागल्यानंतर अनंत प्रतिबंध आहेत इथून पुढच्या काळामध्ये. आणि आता काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. आता हे तुमच्याकडे आहेत थोडे पोरं कीर्तनात टाळ घेऊन. गावगाव तर त्यांनी हे दिसतच नाही. पोरं टाळ घेऊन दिसत नाहीत. पोरांना टाळ वाजवा वाटत नाही, पोरांना मृदंग वाजवा वाटत नाही, पोरांना परमार्थ करावा असं वाटत नाही. मग त्यांनी आता हे वयाला धक्क्याला लागलेले आहेत की नाही बाकीचे सगळे तेवढेच फक्त टाळावाले दिसतात. मग हळूहळू जर हे त्यांनी संपून गेले की मग मात्र फार कठीण परिस्थिती होईल. मग पुढचे कसे राहतील मला सांगता येत नाही. पण अशी अवस्था आज समाजाची त्यांनी व्हायला लागलेली आहे. असू द्या, म्हणून त्यांनी मर्यादित बोलावं याच्याकरिता 2 शब्दाचा वेळ त्यांनी तुमचा घेतला. असो, भगवान त्यांनी प्रगट होणार आहे. योगमायेनं त्यांनी बलरामाला तिकडे नेऊन पोहोचवलं. बलभद्राचं प्राकट्य झालं. आता मात्र अष्टम गर्भरूपानं परमात्मा प्रगट होणार आहे. देवकीचं तेज वाढू लागलं. देवकीचे तेज दिसे जसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे कंस व्याकुळ होऊ लागला. आणि मग मात्र त्यांनी महाराज भगवान प्रगट होण्याची वेळ जवळ आली. काय झालं? श्रावण महिना आला. या श्रावण महिन्यामध्ये त्यांनी वद्य पक्ष आला. त्या वद्य पक्षामध्ये अष्टमी तिथी आली आणि अष्टमी तिथीला रात्री 12 वाजता कारागृहामध्ये लख्ख असणारा प्रकाश पडला. भगवान त्यांनी दिव्य प्रकाश रूपानं प्रगट झाला. त्या दिव्य प्रकाशाने एक आकृती धारण केली आणि 8 वर्षाची मूर्ती त्यांनी अशा पद्धतीने वसुदेव देवकीच्या समोर परमात्म्याची प्रगट झाली. चतुर्भुज परमात्मा प्रगट झाला. 4 हात घेऊन आला. भागवत कथेमध्ये आपण त्याचा विस्तार त्यांनी श्रवण करत असता. 4 हात देवानं आणलेले आहेत. हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सांगण्याकरिताच त्यांनी चतुर्भुज होऊन परमात्मा आलेला आहे. त्यानं वसुदेवाला दर्शन दिलं. सांगितलंय बघा मी आलेलो आहे, गोष्ट खरी आहे, पण मला थांबायचं नाही, मग मला जायचं आहे.
नंदनी गोकुळाला, मला गोकुळाला घेऊन जा. देवा एवढा मोठा झालास, तुला न्यावं कसं? सांगितलं मी सगळी तरतूद करून ठेवलेली आहे. महर्षी रक्षपाल हेम्या मोहिले सकळ रक्षकाल नाम सेवक त्यांनी कंसाची झोपी गेले. भगवान लहान झालेला आहे. वसुदेवानं त्याला उचलेला कमळापती, पायची बंधने गळती, देवकीने घाई करायला सुरुवात केली. म्हणजे सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जने कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल, लवकरात लवकर घेऊन जा. वसुदेवानं त्यांनी भगवंताला न्यायला त्याला उचललेला आहे. बंधनं त्यांनी गळून गेली पायातली. आणि मग त्यांनी दरवाजे उघडले. एक टोपली जवळ आली, देवाला टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, रस्त्याने चालू लागले. धोधो पाऊस पडू लागला. यमुनेला पूर आला. पुरातून प्रवेश केला वसुदेवानं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? वसुदेव हा बाप आहे, बाप. आणि बाप असा असतो महाराज, काही झालं तरी चालेल पण माझा मुलगा सुखात असला पाहिजे. माझं काही होऊ द्या पण मुलगा सुखात असला पाहिजे. फक्त याची जाणीव मुलाने ठेवली पाहिजे की माझा बाप असं म्हणत होता, काही झालं तरी चालेल माझा मुलगा सुखात असला पाहिजे. याची जाणीव फक्त मुलाला असावी. म्हातारी आई भेटली मला काल येते, खरं सांगतो. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? खरं सांगतो, म्हातारी आई, तिला 2-4 मुली, एक मुलगा. ती म्हातारी त्यांनी मुलीच्या घरी आली आणि आल्यानंतर 1-2 महिने राहिली. आता परत मुलाच्या घरी जायचं ना, मुलाला फोन केला मुलीनं की आता आई महिनाभर माझ्याकडे राहिली, आता हिला तुम्ही घेऊन जा. घेऊन जा म्हणणार. मुलगा म्हणला राहू दे ना 5-6 महिने, 5-6 महिने राहू दे. ती म्हणली नाही 5-6 महिने जमत नाही. महिनाभर त्याने ठेवलं, तिची सेवा केली, आता तू तिला घेऊन जा. तरी पण त्याने मुलगा ऐकला. मग हिला जर जास्त कमी इथं काय झालं मग मी काय करू असं मुलगी म्हणली. मग मुलगा म्हणला जर जास्त कमी काय झालं तर आपण तिथंच गाडी करून आणू. नाही कळलं? आता कमी नका डोक्यात आणू, जास्त झालं म्हणजे म्हातारी जर गेली तर आम्ही काय करू, तिथूनच गाडी करून आणू. म्हणजे ती म्हातारी तिच्या लेकाच्या घरी जाण्याचा विचार करते, पण मुलगा म्हणतो आणू नको, तिकडंच बरी आहे. मग तिने किती मणी मोडले असतील गळ्यातले त्याच्या शिक्षणाकरता, तिने किती झटे खाल्ले असतील त्याला लहानचं मोठं करण्याकरिता, तिने किती कष्ट सहन केले असतील त्याला सांभाळण्याकरिता, याची काही पर्वा नाही. मेल्यावर गाडी करून आणू म्हणतो. ही आजची रीत आहे माझ्या समाजाची. लक्ष करू काय? कीर्तनकारांनी कीर्तनात बऱ्याचशा पथ्या सांगण्यापेक्षा हे असंही सांगत जावं, गरज आहे याची. खरं तर याचीच गरज आहे. नाहीतर काय तुमच्या समोर वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या, कोण वेदांताच्या प्रक्रिया ध्यानात ठेवेल मला सांगा. आणि फार तुमच्या समोर तत्वज्ञान सांगितलं, काय तत्वज्ञान लोक ध्यानात ठेवतील हे मला सांगा. तत्वज्ञान जर सांगायचं असलं तर पाठ घ्यावेत घरी ग्रंथाची आणि ऐकणाऱ्या लोकांना पाठ सांगावे. पण सगळ्या लोकांच्या समोर बोलायचं असेल तर सद्यस्थिती उघडी करून मांडावी. आणि ती सगळ्यांना जमत नाही. आबरूला घेणारे लोक असतात. क्षमा मागून बोलतो, कीर्तनकार सुद्धा बोलतात पण आबरूला घेऊन बोलतात. उभ्या लोक आपलं काय म्हणजे मग काय करायचं, म्हणजे त्यांना लोकांच्या घरी नांदायला जायचं असतं आणि म्हणून ते त्यांनी बोलत नाहीत. त्यांच्या तोंडाला फुलू पाहिजे. या सद्यस्थितीवर त्यांनी बोलायचा प्रयत्न करीत नाहीत. राग मानू नका माझा, पण तरी सुद्धा त्यांनी खरं बोलायला काय त्रास आहे, म्हणजे मी खरं सांगतोय सगळ्यांच्या समोर. कीर्तनकारांनी हे लोकांच्या समोर सांगितलं, अरे असं सांगितल्याने एखादा बिघडलेला मुलगा जर आईला सांभाळत असेल तुमच्या 4 शब्दांनी तर काय हरकत आहे सांगायला. असं सांग. म्हाताऱ्या लोकांना तुम्ही विचार काय त्रास असतो. तरुणपणात त्रास कळत नाही, म्हातारपणात उठून बसता येत नाही, 2 पावलं चालता येत नाही, त्याला खाल्लेलं पचत नाही, नाकाला शेंबूड येतो, डोळ्यातून पाणी गळायला सुरुवात होती, कानं फुटतात, ऐकायला येत नाही, फार दयनीय अवस्था होते. पण ही दयनीय अवस्था आज मी त्यांनी तरुणपणात सांगितल्यानंतर कळणार नाही, ते म्हातारं झाल्यावरच कळतं काय होत असतं. ते जे म्हातारे आहेत त्यांना विचार काय होतं. त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी गरज वाटते मुलाची, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गरज वाटते त्या मुलीची, त्यावेळेला खऱ्या अर्थानं गरज वाटते त्या सुनेची. आणि मग ते प्रेमानं त्यांनी जर सांभाळत असतील, जीव लावत असतील तर भरभरून ती आई आशीर्वाद देते की म्हणजे बाळा तुझं कल्याण होईल. पण ती आईचा जर असा वनवास केला तर कोणती आई आशीर्वाद देईल खरं सांगा. महत्वाचा विचार आहे. म्हणून हे सुद्धा सांगणं त्यांनी प्राप्त आहे. मला तुमच्या समोर सांगायचंय, वसुदेव पाण्यात प्रवेश करून गेला. पूर आला होता, पुरात प्रवेश केला वसुदेवाने. का? माझं काही झालं तरी चालेल, गोट्याचं पाणी गुडघ्याला, गुडघ्याचं कमरेला, कमरेचं छातीला लागलं, आता गळ्याला पाणी लागलं वसुदेवाच्या, त्याच्या नाकातोंडात पाणी जाणार, पण तो म्हणतो नाही जाणारच पलीकडच्या काठाला. का? माझं बाळ वाचलं पाहिजे. ही बापाची भूमिका आहे महाराज. पण बाप जीव तोडून मुलाला सांभाळतो, लहानचं मोठं करतो.
आई त्यांनी महाराज कष्ट सहन करून बाळाला लहानचं मोठं करते. फक्त बाळाने आठवण ठेवावी की माझ्या आईबापानं मला कष्ट सहन करून सांभाळलेलं आहे. असो पलीकडच्या काठाला भगवान जाऊन पोहोचला. यशोदा राणीच्या समोर कन्या प्रगट झाली होती. ती कन्या आपल्या बरोबर घेतली, पुत्र आपला तिथे ठेवला. पुन्हा कारागृहात आले. कारागृहात आल्यानंतर मायनं आकांत केला आणि मग कंस धावत आला. त्याला असं वाटलं अष्टम गर्भ जन्माला मारायला गेलं पाहिजे. धावत धावत आला. त्यानं पाहिलं इथं मुलगी आहे. देवदेवता खोटं बोलायला लागली. आकाशवाणी झाली ती 8वा मुलगा होणार आहे. ही मुलगी कशी काय झाली? म्हणा जे होईल ते होईल. 8वी संततीनं मारायची म्हणून मुलगी हातात घेतली. मारण्याकरिता त्याने उद्युत झाला. हातातून निसटले. आकाशात जाऊन उभी राहिली आणि कंसाला सांगू लागली, कंसा मला काय मारतोस वेड्या? तुझं नागी वधी उपजला मजा आधी तुला मारणारा माझ्या आधी जन्माला आला. हे त्या योगमायेने सांगितलं. ती अंतर्धान झाली. कंस घाबरला. इकडे परमात्मा गोकुळामध्ये प्रत्यक्ष प्रगट झाला. गोकुळवासी लोकांना नंदराजाची बहीण सुनंदा या गवळणीकडून त्यांनी बातमी कळाली की यशोदेला पुत्र झालेला आहे. सगळा गाव आनंद विभोर झाला आणि आनंदी असणारा सगळ्याचे सगळा गाव यशोदेच्या पुत्राला नंदराजाच्या मुलाला पाहण्याकरिता त्यांनी येऊ लागला. देवाला पाळण्यात घातलेला आहे. सर्व गाव त्यांनी देवाला पाहण्यात येत आलेलं आहे. पाळण्यात असलेल्या देवाला सर्व ग्रामस्थांनी गोकुळवासी लोकांनी पाहिलं आणि देव पाहिल्यानंतर एवढं सुख झालं महाराज की त्या सुखाची त्यांनी मोजदाद करता येईल. सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदाघरी गोकुळातल्या सुखाला अंत पार राहिला. एवढं सुख गोकुळवासी लोकांना झालं. का झालं असेल? त्याचं कारण जगन्नियंता परमात्मा सहज त्यांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. कारण ज्याला पाहण्याकरिता कल्पची कल्प तपश्चर्या करावी लागते, ज्याचं दर्शन प्राप्त करून घेण्याकरिता फार मोठी साधना करावी लागते, आणि तो परमात्मा सहज गोकुळवासी लोकांच्या समोर प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याला एवढं सुख अशा पद्धतीने प्राप्त झालं. सुखी झाले सर्वजण. त्याचं कारण आहे म्हणून का सुख झालं असेल आणि का भगवान तिथे प्रगट झाला असेल? त्याचं कारण ते सगळेच मुळात तपस्वी सामान्य नाही. गतजन्मातली तपश्चर्या सर्व लोकांची कल्पची कल्प तपश्चर्या केलेली आहे आणि त्या तपश्चर्याचं फल म्हणून त्यांनी परमात्मा प्राप्त. तुम्ही ऐकतात का सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो
कीर्तन ऐकत असताना कितीतरी लोक कीर्तन ऐकायला असतात हा, पण सगळ्याच लोकांना सगळे मुद्दे कळत नाही. सगळ्या लोकांना सगळे मुद्दे कळत नाही. जर फार कठीण प्रक्रियात्मक मुद्दा एखादा वेदांताचा सांगितला तर एखाद्यालाच कळतो. का बरं एखाद्याला कळतो? अहो ते सुद्धा कळण्याकरिता माणसाच्या बुद्धीचे स्तर आहेत, त्या स्तराप्रमाणेच त्या गोष्टी ग्रहण होत असतात. आणि ते कसे निर्माण होत असतात? एखाद्याला सायास न करता वेदांत कळतो. त्याचं कारण त्याचं पूर्वार्जित आहे. पूर्वजन्मात काहीतरी साधन केलेलं आहे. तो पूर्वीचा योग भ्रष्ट आहे. गीता म्हणते योग भ्रष्ट भिजायते, योग भ्रष्ट होतो. मग तो काय करतो? आता जर तुम्ही ऐकतात ना सर्वजण, आता जर तुम्ही साधना करायला लागले आणि साधना करत असताना तुमची साधना पूर्ण झाली नाही आणि साधना पूर्ण न होता जर त्यांनी मृत्यू आला, कोरोनाच्या गर्क्यात सापडला एखादा आणि साधना करता करता साधना पूर्ण झाली नाही आणि मरून गेला, तर काय होतं? तो त्यांनी पुन्हा गाढवा कुत्र्याच्या जन्माला जात नाही. मग तो साधक झाला होता ना, त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला परत माणसाचाच जन्म मिळतो, परत मनुष्य जन्म प्राप्त होतो. आणि मनुष्य जन्म प्राप्त होऊन तो त्यांनी महाराज तिथपासून जिथपर्यंत त्याची साधना आली होती तिथपासून पुढची साधना त्याला आपोआप प्राप्त होती. म्हणजे जेवढं तो मागच्या जन्मात शिकलेला आहे तेवढं त्याला सायास करून शिकावं लागत नाही, सहजच त्याला कळतं. मग त्याचं जिथं अडकतं कळणं समजायचं इथपर्यंत याचं झालं होतं, आता इथपासून पुढे त्यांनी शिकायचंय, हा त्यातला भाव आहे. त्याला योगभ्रष्ट अशा पद्धतीने म्हणतात. आता हे सांगणे कठीण आहे, पूर्वजन्म सांगायचा, पुन्हा हे लोकांना मान्य झालं पाहिजे. आता मागचा जन्म होता, पुढचा जन्म घ्यायचा आहे. बावळटपणा परमार्थाला आपूची गोळी म्हणणारे लोक जन्माला आले तर कोणासमोर काय सांगा? पण असू द्या, मान्य करतील की करतील, नाही करतील ते नाही करणार. तुम्हाला आम्ही काही म्हणतो का तुम्हाला? कशाला तू जीव काढतो? पण जरी तुम्ही म्हणत नसले तरी कुठं ना कुठं ते आतमध्ये पोटात काही ना काहीतरी सापडतं आणि ते आपल्याला त्रास देतं. म्हणून जरी त्यांनी स्वैर मनानं विचार करत असताना मनाच्या मार्गाने जाण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मुकाल. म्हणून साधू संतांचा आश्रय कधीतरी करावा लागेल, शास्त्राचा आश्रय करावा लागेल, वेदाचा आश्रय करावा लागेल. आणि वेद म्हणतील, शास्त्र म्हणतील, संत म्हणतील त्या पद्धतीने कधीतरी जीवन जगावं लागेल, तर समाधानापर्यंत जाता येईल. अन्यथा पुढं फार भयंकर असणारी परिस्थिती आहे. काळ लोटल्यानंतर या सगळ्या गोष्टी कळत नाही. असू द्या. म्हणून त्यांनी का बरं सर्व लोकांना आनंद झाला? त्याचं कारण आहे भगवान प्रगट झाला. कोणाकरिता? त्यांच्याकरिताच आला. का? गतजन्मातली तपश्चर्या म्हणून ते त्या स्थितीपर्यंत आले होते. त्यांना वरदान भगवंतानं दिलं होतं की मी तुम्हाला दर्शन देण्याकरिता येणार आहे, मी तुमच्याबरोबर खेळण्यासाठी येणार आहे, मी तुमच्यावर लीला करण्याकरिता येणार आहे. आणि बरोबर त्यांनी मला सर्व गोकुळामध्ये देवाच्या आधी प्रगट झाले. तिथल्या गोमाता अवतारी आहेत, तिथले गोपाळ अवतारी आहेत, तिथल्या गोपिका अवतारी आहेत, तिथले वानर अवतारी आहेत, तिथले पक्षी अवतारी आहेत, तिथले वृक्ष अवतारी आहेत, तिथले दगड अवतारी आहेत, तिथलं पाणी अवतारी आहे. हे सगळेचे सगळे अवतार येऊन आलेले आहेत आणि सगळे देवाची वाट पाहतात. त्याचा परिणाम परमात्मा त्यांनी प्रगट झाला आणि परमात्मा प्रगट झाला म्हणून सर्वांना त्यांनी भगवंताचं दर्शन झालं. एवढं सुख झालं की लेखाजोखा करता येईना. आणि येथील जे एक घडी तया जोडी पाराने हा अभंग चिंतनाला आज घ्यायचा होता, पण वेळ मिळाला नसताना महाराज बोलायला 12:15 वाजले. आता पण मी तुम्हाला आठवण करून दिली 12:15 वाजल्याची, गॅर नव्हती पाहिजे. म्हणून आता कीर्तन संपत आलं ना महाराज येता होतो, म्हणजे मग पुढं काय झालंय ते मग अभंगावर किती चरित्र किती सांगायचं होतं, म्हणून हा अभंग दोन्ही सांगणार आहे. म्हणून भगवान त्यांनी प्रगट झाला, सुख सर्व लोकांना त्यांनी झालं. का झालं असेल? अहो जो निर्गुण निराकार परमात्मा, शब्दांच्या पलीकडे असणारा परमात्मा, जो त्यांनी वेदालाही कळत नाही, श्रुती म्हणते नीतिनिधी असा असणारा परमात्मा, तो परमात्मा त्यांनी बालकृष्णाच्या रूपात नंदराजाच्या घरी प्रगट झाला. म्हणून सर्वांना आनंद झाला.
बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी कृष्ण परमात्मा बालरूप घेऊन नंदराजाच्या घरी प्रगट झाला आणि म्हणून सर्वांना एवढा आनंद झाला. सगळ्या जगाला आनंद देणारा नंद आहे. आनंदम दधाति इति नंदः. नंद म्हणजे काय? जो आनंद देतो त्याला नंद म्हणावं. म्हणून सगळ्या जगाला आनंद देण्याची प्रवृत्ती आपल्या अंतकरणात जेव्हा निर्माण होईल त्या दिवशी कृष्ण बालरूपानं आपल्या सुद्धा जीवनात येईल. तुम्ही ऐकता सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. तुम्ही ऐकता ना सगळे? काय सांगितलं? जेव्हा सगळ्या जगाला आनंद देण्याची प्रवृत्ती आपल्या पोटात निर्माण होईल तेव्हा कृष्ण बालरूपानं आपल्या घरी येईल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे? आपल्या जीवनाचं टार्गेट केलं पाहिजे की मला माझ्या जीवनात सगळ्या लोकांना सुखच द्यायचंय. माझ्या जीवनात मला कोणालाच दुःख द्यायचं नाही. खरा परमार्थ जर काय असेल तर फार ठेवायचं नाही. खरा परमार्थ जर काय असेल तर फार डोळे झाकून 10 तास एका जागेवर बसणं नाही. खरा परमार्थ जर काय असेल तर आपण जगाला सुख देणं आणि आपल्याकडून कोणीच दुखावलं न जाणं एवढं कळलं तरी सगळा परमार्थ कळा. आणि हेच परमार्थाचं वर्म आहे. पण आपण त्यावेळी कोणाला चुकून आपल्या पायाखाली मुंगी सुद्धा मरू नये. आता एवढे कोण पथ्य पाळायला लागलं महाराज? बरोबर त्या डास मारायच्या बॅट आहेत आता. फाईट 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 फाईट. त्याचा जीव त्यावेळी घेऊन आनंद वाटतो. आपल्याला चावतो ना म्हणून त्याला मारण्यात काय कमीपणा वाटला पाहिजे म्हणून त्याने दुसऱ्याला दुःख देणं याच्यात माणसाला समाधान वाटतं. जे दुसऱ्याला दुःख देण्यात समाधानी त्याने होतात त्यांना कधीच देव भेटू शकत नाही. परत म्हणून काही वाक्य, जे दुसऱ्याला दुःख देण्यात समाधान मांडतात त्यांना कधीच देव भेटू शकत नाही. देव कोणाला भेटेल? आणि जे दुसऱ्याच्या सुखानं सुखी होतात आणि दुसऱ्याला भरभरून सुख देण्याकरताच जगतात भगवान स्वतःच त्यांच्या घरी चालत येतात. फार महत्वाची गोष्ट आहे. पण चुकून सुद्धा आपल्याकडून कोणाला दुःख होऊ नये. कारण दुःख दुसऱ्याला देणं यातच नाव पाप आहे. पाप काही डोळ्याने दिसत नाही आणि पुण्य पण डोळ्याने दिसत नाही. पण ऐका, साधू संतांनी त्याची व्याख्या सांगितली. काय व्याख्या ऐकतात ना तुम्ही सर्वजण? पाप आणि पुण्याची व्याख्या सांगतो. महाराज म्हणतात पाप ते परपीडा आणि पुण्य तो परोपकार. दुसऱ्याला पीडा करणं, दुसऱ्याला त्रास देणं, दुसऱ्याला दुःख देणं याला पाप म्हणतात. आणि दुसऱ्याची मदत करणं, दुसऱ्याची सहाय्यता करणं, दुसऱ्याला सुख देणं याला पुण्य असं म्हणतात. पण पाप पुण्याची वेगळी व्याख्या नाही. म्हणून जर आपल्याकडून काही जाणीवपूर्वक कोणाला दुःख होत असेल तर आपण पाप करतो आहोत. आणि पाप हे मानगुटावर बसून भोगायला येतो भाऊ म्हणायचे. भाऊ म्हणजे कोणतं असे देव कर ते म्हणायचे. पाप जर जीवनात घडलं तर ते भोगावंच लागतं, मानगुटावर बसून भोगायला लागतं. आपण जेवढं दुःख दुसऱ्याला देऊ तेवढंच दुःख तोलून तेवढं तोलून म्हणून आपल्याला भोगायला येतं. लक्षात ठेवा. म्हणून चुकून जर आपल्याकडून कोणाला दुःख होत असेल न कळता गोष्ट वेगळी आहे. पण जाणीवपूर्वक कोणाला दुःख देऊ नका, कोणाला त्रास देऊ नका. हे पण सांगितलं पाहिजे कीर्तनकार. नाही तर नाही फक्त 2 तास इकडे तिकडून त्यांनी गप्पा मारायचं, छान 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 लोकांसमोर बोलायचं, लोकांनी हा 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 हो हो करून मोकळं व्हायचं, 2 तास संपून टाकायचे. याच्याकरिता नाही मिळाले 2 तास. या 2 तासात त्यांनी एक क्षण सुद्धा व्हायला जाऊ द्यायचं नाही. जेवढं पदरात पडेल आपल्यापर्यंत समोरच्या ऐकणाऱ्यांच्या पण तेवढं त्यांनी पदरात पडत जावं. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी दुःख दुसऱ्याला देऊ नये. जे दुसऱ्याला दुःखी करतात त्यांना देव भेटत नाही. नंद राजा आनंदम दधाति इति नंदः. जो दुसऱ्याला आनंद देतो त्याला नंद म्हणतात. मग दुसऱ्याला आनंद देणाऱ्याच्या घरी त्यांनी परमात्मा येत असतो. म्हणून बाळकृष्ण नंदा घरी नंदराजाच्या घरी आला. यशोदेला मुलगा झाला, यशोदेला पुत्र झाला. यशोदा म्हणजे काय? यशम दधाति इति यशोदा. जी दुसऱ्याला यश देते तिला यशोदा म्हणतात. हा महत्वाचा विचार. तर फार मोठं काम घडावं आणि एखाद्याच माणसानं त्यांनी कष्ट करून ते काम करावं आणि सगळं काम झाल्यानंतर त्यानं मोठेपणानं म्हणावं माझं कशाचं, तुम्ही सगळे होते म्हणूनच झालं, तुम्ही सगळे टाळकरीत आम्ही होते म्हणून कीर्तन करता आलं, तुम्ही सगळे ऐकणार होते म्हणून कीर्तन करण्याचं बॅ कीर्तन केलं मग जाता. अशी त्यांनी सगळं गोष्ट आहे. उगीरपणा माणसाच्या पोटात येऊ नये आणि त्यांनी दुसऱ्याला यश द्यायला शिकावं. जो दुसऱ्याला यश देतो त्याला परमात्मा प्राप्त होतो. यशम दधाति इति यशोदा. म्हणून दुसऱ्याला पण यश द्यायला शिकलं पाहिजे. यशोदा ही वृत्ती आहे आणि ती अशीच वृत्ती आहे. म्हणून भगवान नंद आणि यशोदेच्या घरी त्यांनी प्रगट झाले. पण सगळ्या गावाला आनंद झाला, सगळा गाव सुखी झाला, आनंद विभोर त्यांनी झाला. मग आनंदी झालेल्या या गावानं आनंद व्यक्त करण्याकरिता काय केलं असेल? ओढिया तोरणे
गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, कथा करू लागली, गाणी गाऊ लागली. आनंद साजरा करण्याचे हे सगळेचे सगळे साधन आहे. गुढी 2-3 वर्षापासून तुम्ही गुढी गुढी ऐकतात. मध्यंतरीच्या काळात लोकांनी शहाजतपणा करून गुढ्या उभारायच्या बंद केल्या होत्या, पण आता त्यांनी असे दोष देऊन देऊन परत लोक मुद्द्यावर आले. काय समजत नाही महाराज, उभा राहा का नाही उभा राहा, हे म्हणतं नको उभा राहू, ते म्हणतो उभा राहा. नेमकं ऐकायचं कोणाचा महत्वाचा विचार आहे? कोणाचं तरी ऐकण्यापेक्षा शास्त्राचं ऐका. तस्मात शास्त्र प्रमाण देत, शास्त्राला प्रमाण मानावं आणि शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही पूर्ण माना. म्हणून शास्त्र म्हणेल त्या पद्धतीने, शास्त्र म्हणतं म्हणून देहांत प्रायश्चित्त स्वीकारलं. ज्ञानोबरायांच्या आईवडील महत्वाची गोष्ट का शास्त्र म्हणतो, जीव दिला शास्त्र म्हणतो म्हणून शास्त्र एवढं महत्वाचं. शास्त्र म्हणून ते करावं म्हणून गुढ्या उभाराच्या ज्यांनी बंद केल्या असतील त्यांनी जरा शास्त्र बघा. आणि त्यापेक्षा त्यांनी महाराज ज्ञानोबरा काय ते सांगतात ते बघा. आदोर गुढी काढी प्राणवाची पेंडी, बांधोनी घाली उडी मध्यमे माझी, संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे, बुद्धी आली का. 2 ओव्या आहेत, फार सुंदर ओव्या आहेत. उगाची बैसे, बुद्धी अलीकडे उगाची बैसे, अशा 2 ओव्या आहेत. 700 वर्षापूर्वी ज्ञानोबा यांनी गुढी सांगितली. त्याच्यात घातलेला लुगडे शब्द माझ्या मनाचा नाही, संकल्प विकल्पाचे लुगडे फेडोनी मन उघडे, अशी त्यांनी ओवी आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी त्याच्यात त्यांनी सांगितले. शास्त्र आहे, ज्ञानोबरायांचे शब्द म्हणजे शास्त्र आहे. वारकऱ्यांना दुसरं शास्त्र पाहायची गरज नाही. त्यांनी ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या वाक्याला शास्त्र समजावं आणि ते म्हणतील तसं वागावं, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून गुढी त्यांनी महत्वाची आहे. गुढ्या उभारल्या, तोरणं लावली, मांगल्याची तोरणं त्यांनी लावली, कथा करू लागली आणि गाणी गाऊ लागली. कथा आनंद देते महाराज, भगवंताचीच कथा आनंद देते. कथाच फक्त कथा आहे देवाची, त्याच्या वाचून सगळं सांगणं म्हणजे फक्त व्यथाच आहे. तुम्ही ऐकता सर्वजण, देवाविषयी सांगणं तेवढीच कथा आणि त्याच्या वाचून बाकीचं सांगणं म्हणजे सारी व्यथा. आणि लोक फक्त कथा सांगत नाही, जन्मभर व्यथा सांगत नाही. व्यथा सुटतच नाही महाराज कोणाला, जन्मभर त्यांनी व्यथा असते. संसारातले लोक एकमेकाला त्यांनी संसारातल्या व्यथा संसारातल्या कथा सांगतील, याच्यात काय नवल आहे. अहो ते साधू संतांच्या समोर गेले तरी सुद्धा संसारातलीच व्यथा सांगत राहतात. खरं तर संतांच्या समोर गेल्यानंतर संसाराविषयी शब्द सुद्धा बोलू नये, त्यांचं प्रमाण आहे. प्रपंचाचे विषयी नका वधू मज पाशी सांगूच नाही. नेवासा तालुक्यात एक महाराज यांना माहीत असतील, त्याचं नाव नाही सांगायचं कीर्तनात. वयस्कर त्यांनी बाबा होती, फार श्रेष्ठ अधिकारी पुरुष होते. एक माणूस जायचा, 2-4 बऱ्यात त्यांना भेटायला गेला की मग ते सतत त्याच्या बायकोचं आणि पोरांचं सांगायचं. माझी बायको अशी, माझी पोरं तशी, माझी बायको अशी, माझी पोरं. 2-3 बऱ्या झाला. आता बाबा ते खवळले ना माझा, खवळ्याला म्हणजे काय रे, 3-3 बऱ्यात ते सांगतो, ती डेबरी बायको, तेच शेंबडे पोरं. सगळ्या लोकांना बाबा असं म्हणजे परत म्हणलाच नाही बायकोचं आणि पोरांचं काय. निदान साधू संतांच्या समोर गेल्यानंतर तरी प्रपंच कथा सांगू नये. जर सांगायचे असेल तर भगवंताविषयी विचारावं, काही मी उद्धार पावेन, काही कृपा किरण नारायण, असे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे, असं त्यांनी म्हणावं. की संसार सांगत राहावा म्हणून आपण सारी संसाराची कथा सांगणारी माणसं आहोत. पण भक्तांनी मात्र, साधू संतांनी मात्र भगवंताची कथा सांगितली. ती दिव्य असणारी कथा, भगवंताची कथा करू लागली तरी ती कथा, कारण कथाच त्यांनी समर्थ आहे आणि आनंद देणारे. कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देवभक्त आणि नाम, देवभक्त आणि नाम, तेथीचे उत्तम, तेथीचे उत्तम चरण रजवंदिता. असं कथेचं सामर्थ्य आहे. गळती दोषाचे डोंगर, पवित्र होती नारी नर, जी ऐकती सादर, पवित्र हरिकथा. म्हणून त्यांनी हरिकथा अतिशय सुंदर आहे म्हणून तरी ती कथा करू लागले. आणि फक्त कथा करतात असं नाही, तर भगवंताची गाणी गाऊ लागले. गाती गाणे भगवंताची गुणांवर अशा पद्धतीने गाऊ लागले. एवढा आनंद सर्वांना झाला. का हे सर्वच सर्व झालं असेल, त्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या
पोराचं वजन कमी पण हाताचं वजन चांगलं आहे. कीर्तन जर आनंद देणार असेल ना तर लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शिवब्रह्मरस आवडीने म्हणून हे आनंद घेण्याचं साधन आहे. असो सर्व लोकांना आनंद का झाला म्हणे तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. या गोविंदानं सर्वांना छंद लावला आणि आपल्याकडे वेधून घेतलं आणि म्हणून सर्वजण अशा पद्धतीने आनंदी झाले. मला सर्वांच्या समोर एक संदेश सांगायचा आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? निरोप सांगायचा आहे. निरोप असा आहे की जोपर्यंत भगवंताचा छंद अंतकरणात लागत नाही तोपर्यंत कोणीच आनंदी होऊ शकत नाही. जे लोक त्यांनी मी आनंदी आहे असं म्हणतात ते सगळ्यांच्या समोर काहीतरी लपवत आहे. कारण सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या समोर सांगायच्या नसतात. त्याला एक म्हण आहे आपल्या बाजारात, झाकली मूठ 1.25 लाखाची. मग काहीतरी झाकलेलं असतंच महाराज. फक्त सगळ्यांच्या समोर सांगता येत नाही. संसारातले लोक किती म्हणले मी आनंदी आहे तरी त्यांच्यावर विश्वास ठेवत जाऊ नका. आणि जर त्यांचा शब्द खरा की खोटा तपासायचा असेल त्या दिवशी अचानक त्यांच्या घरी जा. मग त्यांची आरती ओवाळली जाते का काय काय होतं हे तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळेल. पण संसाराचे लोक जर म्हणतील मी आनंदी आहे जास्त त्यांचं खरं मानत जाऊ नका. पण एखादा भगवंताचा भक्त जर म्हणत असेल ना मी आनंदी आहे त्याचं 100% खरं समजा. त्याचं कारण आहे की भगवंताचे भक्तच जगात आनंदी राहू शकतात. बाकीच्यांना आनंद मिळत नाही. तरी तुकडे जमा करायचे आनंदाचे, तिथं मिळाला तिथं मिळाला तिथं मिळाला काही मिळत नाही. ते कशाला तरी आनंद समजतात. गुरुजी दृष्टांत सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणी. ते म्हणायचे एक माणूस रस्त्याने चालला. तुम्ही ऐका ना सर्वजण. 12:03 चालायला लागला. जंगलातून प्रवास त्याचा होता आणि प्रवास करता करता त्याने रस्त्याला चालताना त्याच्या मागे एक वाघ लागला. तुम्ही ऐकता सर्वजण? वाघ मागून पळायला लागला. आता वाघाला पाहून पळायला लागला. पळत पळत त्यांनी पुढे गेला. एक विहीर दिसली. त्याला वाटलं आता विहिरीत उडी टाकली. विहिरीत त्याला उडी मारली. विहिरीत उडी मारल्याबरोबर त्यांनी एक झाड विहिरीत असं उगवलं होतं. त्या झाडाला एक मोहळ होतं. तुम्ही ऐकता सर्वजण? आता त्या झाडाला जाऊन अडकला आणि खाली त्यांनी असं वाटलं खाली उडी मारावी. पण खाली त्यांनी पाहिले की नाग होता बाबा. ऐकता ना? वरती होता वाघ, खाली होता नाग. म्हणजे वर वाघोबा पाहत होता, खालून नागोबा पाहत होता आणि झाडाला आगोबा होता. आग्या मोहळ होतं. ते आग्या मोहळ याच्या धक्क्याने हल्लं. त्याचा कांदा काही फुटला. सगळ्या माश्या उठल्या आणि याला धरलं सगळ्या माश्यांनी. एवढ्या माश्या चाचावायला लागल्या. वरती जावं वाघाची भीती, खाली जावं नागाची भीती आणि तसंच राहावं तर त्या माश्या चावतात. काय करायचं? एवढ्या घाईत त्यांनी खांद्याला धरून होता आणि वरती बघत होता आ करून. आता ते कांदा फुटला त्या मोहळाचा. त्याच्यातून मध टिपकायला लागला आणि एक 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 टिपका. मग ते टिपका पडला रे पडला की आ करून टिपका त्याच्या तोंडात पडलं की वा काय गोड आहे. मला कशाचा गोड आहे? एक जवा पाणी दुःख पर्वता एवढे. म्हणून त्यांनी जवा एवढंच सुख प्राप्त होतं. पर्वतासारखं दुःख संसारातले लोक म्हणतात आणि त्या सुखाला सुख म्हणतात. खरं सुख तिथं नाही. खरं सुख तर परमात्म्याच्या प्राप्तीत आहे. म्हणून तुका म्हणे छंदे येणे वेधिले गोविंदे. गोविंदानं सर्वांना छंद लावून वेधून घेतलं. म्हणून गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. अभंग पाहत असताना त्याचा उपक्रम पाहावा, उपसंहार पाहावा. अभंगाचा उपक्रम करताना गोकुळाच्या सुखा म्हटले आणि अभंगाचा उपसंहार करत असताना तुका म्हणे छंदे येणे वेधले गोविंदे. गोविंदानं वेधून घेतल्यामुळं त्यांनी सुख गोकुळ असे लोकांना झाला असा त्याचा अर्थ आहे. का सुखी झाले? गोविंदानं वेधून घेतलं म्हणून सर्व लोक सुखी झाले. भगवंतानं वेधून घेतल्याशिवाय मनुष्य सुखी होत नाही. मग भगवंतानं वेधून घेण्याकरिता काय केलं? त्यांच्या समोर अनेक प्रकारच्या लीला केल्या. त्या लीला त्यांनी थोड्याशा पाहायच्या आणि आता थांबायचं. बरोबर आहे की नाही? भगवंताने काय काय लीला केल्या? भगवान प्रगट झाला ही बातमी कंसाला कळाली. कंसानं त्यांनी महाराज अशा पद्धतीने षडयंत्र केलं आणि देवाला मारण्याकरिता त्यांनी एका राक्षसीला पाठवलं. तिचं नाव आहे पूतना. आता ती जग प्रख्यात आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. पण 12 वाजून गेल्यावर जास्त सांगत जाऊ नये म्हणून ती त्यांनी पूतना आली आणि आल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं तिनं भगवंताला मारण्याचा प्रयत्न केला. पण मायावी रूप धारण करून आली. रामा म्हणे आली नंदाची
स्वरूप सुंदर हा देवांगना जशी स्वर्गातून अप्सरा आली असावी आणि ती त्यांनी महाराज रस्त्याने येता येताच आणि बालकांना मारत आली. ती दुर्बलाची मारित बालके फिरता ती श्रुती मायबाप. कारण तिला कंसाचा शत्रू कोण आहे हे माहित नव्हतं. आत्ताच जन्माला आलेला आहे आणि ब्रजभूमीत जन्माला आले, तू जा आणि त्याला मारू नये असं त्यांनी तिला सांगितलं होतं. मग त्या काळामध्ये जेवढे छोटे छोटे मुलं जन्माला आले ते सगळे मी मारून टाकीन असा विचार करून निघाले ते. अहो बकीय मुस्तन कालकूटम जिघांसया पाय रक्त सारवी म्हणून त्यांनी कालकूट नावाचं विष घेऊन आली होती. जे लेकरू त्यांनी ताना दिसेल त्याला घ्यायचे, एक थेंबभर त्याला विष पाजायची आणि ते लेकरू मरून जायचं. असे अनेक बाळं तिनं मारायला सुरुवात केली. भगवंताला हे कळालं. देवानं त्यांनी महाराज तिला आपल्याकडे खेचून घेतलं आणि वेधून घेतल्यानंतर त्यांनी नंदराजाच्या घरी आल्यानंतर यशोदेने तिचं स्वागत केलं. कोण बाई तू कुठून आली? तिने सांगितलं मी स्वर्गातून अप्सरा आली, माझ्या स्तनामध्ये अमृत आहे, तुला फार दिवसानं मुलगा झाला हे मला कळालं म्हणून त्यांनी अमृत घेऊन आलेले आहे. मी जर स्तनपान केलं तुझ्या बाळाला तर तुझं बाळ अमर होऊन जाईल असं खोटं नाटं अशा पद्धतीने यशोदेला सांगितलं. आता कोणती पण आई बघा तिच्या बाळाचं जर कल्याण होणार असेल तर काही करायला तयार होत, काही पण करते मला ते. म्हणून त्यांनी मला तिच्या हातात बाळ द्यायचं ठरलं. पुतनेच्या हातात भगवंताला त्यांनी देऊन टाकलं. पुतनेनं भगवंताला पाहिलं की तिला समाधी लागली नाही. कारण देव असं विलक्षण आहे ना, त्याला पाहून काय असं वाटतं लगेच मुंडकं दाबावं. फार सुंदर आहे, त्याच्यासारखं सुंदर जगात कुणी नाही. त्याला मनमोहन म्हणतात, मनोहर म्हणतात, त्याची नावं त्यांनी मोठी विलक्षण आहे. श्याम सुंदर असं त्याला म्हटलं जातं. हा श्याम सुंदर त्यांनी पुतणीला वेधून घेतो आहे. पुन्हा पूर्वस्थितीमध्ये आले आणि भगवंताला मारण्याकरिता उद्योग झाले. तिनं स्तनपान देवाला करायला सुरुवात केली. देवानं तिचं विष पिऊन घेतलं सगळ्यात आधी. नंतर तिला प्रेमपाना फुटला, तो प्रेमपान हे प्राशन केला. नंतर भगवान तिचे प्राण खेचू लागले. ज्ञानोबा शोषले पुतना येणे मोहिलेले करू. पुतनीचे प्राण भगवंताला शोषून घेतले. मायावी स्वरूपात आलेली पुतना पण मूळ स्वरूपामध्ये त्यांनी प्रगट झाली. अकरा विकरा रूप तिने धारण केलं. रडू लागली, आरडाओरडा करली. सा मुंचा आलमिती प्रभाषणी भागवतात वरून नाही सोड म्हणू लागली. भगवान सोडायला तयार नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, का बरं सोडत नाही? त्याचा स्वभावच आहे ना. त्याने एकदा धरलं ना की तो सोडत नाही. फक्त त्याला धरायची गरज आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या धडपी वाटे ते दे जाऊ नका कोणी. का बहु खेचरीचे रान, फार खेचरीचं रान आहे. मग त्याने एकदा धरलं त्या भूतानं की मग मात्र ते कोणाला सोडत नाही. ज्याच्या अंतकरणात भगवंताचं प्रेम तयार झालं तो परमार्थापासून बाजूला जाऊ शकत नाही. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्याचं ओरिजिनल प्रेम देवावर जडलं तो परमार्थातून बाजूला जात नाही. ज्याचं ओरिजिनल नसतं, कोणाचं तरी सांगावरून माळ घातलेला असतं, त्याच्या जीवनात जर काही वापरून केलं झालं, डॉक्टर म्हणले आता तुम्हाला हे असं करावंच लागेल, तो म्हणतो आपल्या जीवापेक्षा काय मोठा आहे असं म्हणून लगेच राजीनामा देऊन टाकतो. असे पण लोक पाहायला मिळतात. का बरं असं घडतं? त्याचं कारण फक्त ओरिजिनल प्रेम नाही म्हणून. ते आतापर्यंत जे होतं ते सगळं नकलीच होतं हे आपलं त्याच्यातून लक्षात घ्यायचं. भगवंतानं पुतनेचे प्राण पोळून घ्यायला सुरुवात केली. मूळ स्वरूपात आले. धाडकन जमिनीवर जाऊन त्यांनी पडले. भगवंतानं तिला अशा पद्धतीने सोडलं नाही, तिचा उद्धार करून टाकला. दातृचिता आमचं पण निर्धातू म्हणजे माता आईला जी गती प्राप्त करून द्यावी ती गती पुतनेला भगवंतानं प्राप्त करून दिली. पुतना मारण्याची बातमी कंसाला कळाली. कंस भयभीत झाला. त्या कंसानं अनेक दैत्य भगवंताला मारण्याकरिता पाठवले. त्यानं महाबळ नावाचा असून त्यांनी पाठवलं. तो ब्राह्मणाच्या वेशात आला. नकली ब्राह्मण मुलाला भगवंतानं ओळखलं, त्याला जीवेच मारलं नाही. ब्राह्मणाची नक्कल करून आला तरी मारला नाही. म्हणजे ओरिजिनल ब्राह्मण किती प्रेम करत असेल हे आपण लक्षात घ्यायचं.
नक्कल करून आला ब्राह्मणाची, तरी पण त्याला मारला, जीवेच त्यांनी मारलं, सोडून दिलं महाराज. फक्त काय केलं, त्याची विटंबना केली. विटंबिला भट तिला पाठवरी पाठ म्हणून त्याची विटंबना केली. त्याच्या पाठीत त्यांनी पाठ बसला. सगळी कथा सर्वांना ज्ञात आहे. तो त्यांनी धावत कंसाच्या समोर गेला, मला कंसा जाऊ नकोस, मी ब्राह्मण होऊन गेलो म्हणून जिवंत परत आलो, तू जर गेलास तर तुझी गॅरंटी देता यायची नाही, कंसातून जाऊ नकोस. पण कंस ऐकण्यासारखा नव्हता. या कंसानं अनेक असुर पाठवले. त्याने कागासूर पाठवला, त्याने रिठासूर पाठवला. भगवंतानं जसे जसे असुर येतील अशी मारायला सुरुवात केली. काग बगरिठा मारली बाळपणी, अवघी दैत्य खाणी बुडवली. सरी दैत्यांची खान भगवंताने बुडवली. एवढंच करण्याकरिता आला का? एवढं करूनच सर्वांना विधून घेतलं का? नाही. मग काय केलं, तो त्याने यशोदा राणीच्या अंगणात रांगू लागला. कसा रांगतोय साधू संत वर्णन करून सांगतात. रांगत रंगली चोरी कलोनी, रांगत रंगली चोरी कलोनी, नाव धरिती गौरणी, बांधिती चरणी देती गाणी, बांधिती चरणी देती गाणी, यशोदे सागरे, यशोदे सागरी, दही दूध भक्षुनी तमालले, नमन के सागरी कृष्ण भगवान रांगू लागला. कसा रांगतोय महाराज म्हणतात. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तुम्ही आले केला असेल. रांगता रांगता लीला करू लागला. काय करतोय, रांगता रंगणी चोरी तलोनी, डावणी धरती गौरणी, बांधिती चरणी देती गाराणी, यशोदे साजणी, दही दूध भक्षुनी तमाल निळे, नवल केले साजणी, कृष्ण आडवा आडवा, परतनी मागे लावा, कृष्ण आडवा आडवा. कन्हैया त्यांनी लीला करतोय, रांगू लागला. रांगता रांगता उभा राहू लागला. उभं राहता राहता त्यांनी पाऊल टाकू लागला, चालू लागला. मित्रांबरोबर खेळू लागला. तुम्ही सर्वजण सुज्ञ आहात. तुम्हाला त्याच्या मित्रांची नावं सुद्धा माहिती आहेत. पेंद्या, वरद्या, वाकड्या, सुदाम, सुदाम, धुमंगल असे सर्व त्याचे मित्रमंडळी आहेत. मित्रांबरोबर कन्हैया खेळतोय. मित्रांना पाहिलं त्यांनी सगळे उत्पत्ती छाप मरतुकडे आहेत म्हणे. काय तुम्ही असे मरतुकडे आहात, घरी जाई दूध तूप लोणी तुमच्या असून त्याने तुम्ही असे झालात. सांगितलं देवा सगळं डेअरीला जाता, आमच्याकरता काही शिल्लक राहत नाही. मग देवाने निर्णय केला की आपण त्यांनी आता दुसऱ्या पद्धतीने काय खाल्लं पाहिजे. मग काय केलं पाहिजे म्हणे. यालं तरी यारे लागे, मग हे माझ्या मागे मागे माझी देतो पोट भरे पुढे म्हणाल तो बरी, हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरे पुढे म्हणाल तो बरी, असं त्यांनी भगवंताने सांगितलं. गोपाळ भगवंताच्या बरोबर जाऊ लागले. एक मंडळ स्थापन झालं, चौर्य विद्या प्रसारण मंडळ. मंडळाचं नावच आहे मला, चोरी करणारं मंडळ, असं त्यांनी मंडळ स्थापन झालं. आणि मंडळाच्या माध्यमातून चोऱ्या करायला सुरुवात केली. तुम्ही ऐकतात ना सर्वजण. असं त्यांनी चौर्य विद्या प्रसारण मंडळ सुरू केलं. काय चोराला सुरुवात केली म्हणजे त्यांनी लोणी चोरलं, दही चोरलं. दही लोणी काय त्याच्या घरी कमी होतं का? दही लोणी चोरण्याकरिता जात नव्हता. मग काय चोरतोय. चित्ता चोरी येले नंदाच्या नंद, नंदाच्या नंदाने चित्त चोरायचं काम करतोय. पण चित्त चोरण्याकरिताच भगवान लीला करतोय. गोपाळांना बरोबर घेऊन त्याने गोपिकांच्या घरात देव जाऊ लागला. सगळ्या माठ त्यांनी दुसऱ्या दिवशी बागेला जायचं म्हणून आदल्या दिवशी रात्रीच दया दुधाचे नवनीताचे माठ भरून ठेवले असते. देवाना तर सगळेचे सगळे माठ त्यांनी मोकळे करून टाकावेत आणि सगळ्याची सगळ्या घागरी पालथ्या घालून ठेवाव्यात. सकाळी जागे झालं की गोपिकाने पाहावं, पाहती गवळणी तवती पालती दुधानी, का बरं म्हणती नंदाची या पोरे, आधी चोरी केली खरे. भगवंतांना अशा पद्धतीने चोरी केली. सगळ्या गावात गवाटा झाला. कसं काय म्हणजे तया विधे नासी नवे दुसरे यायचे. आणि त्याच्याशिवाय अशी चोरी दुसरा कोणी करू शकत नाही, म्हणून तो चोरी करतोय. यशोदेच्या समोर त्यांनी गारणे जाऊ लागले. यशोदे, तुझ्या कन्हैयाला काही समजून सांग. आमच्या घरात येतो, दहीदूत लोणी तूप त्यांनी खातो, सगळे माठ त्यांनी फोडून टाकतो. यशोदे, गोकुळी राहावे का जावे. यशोदेने त्यांचं म्हणणं खरं मानू नये का? आई आहे ना महाराज. मुलानं किती चुकीचं त्यांनी केलं, चुकीचा वागणारा जरी मुलगा असला तरी आई कधीच कबूल करत नाही. तिने सांगितलं त्याने मी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तुमचं खरं मानणार नाही. रंगी हात त्यांनी पकडून दाखवा. गोपिकाने ठरवलं याला पकडायचं. पकडण्याकरिता गोपिकांचा अट्टास झाला. गोपिका सगळ्या त्यांनी हातात काठ्या घेऊन जागते रहो जागते, रात्रीच्या वेळेला त्यांनी जायचं ना टोळी घेऊन. आणि मग त्यांनी जागे राहा सर्वजण सांगू लागले. भगवान सगळ्या गोपाळांना घेऊन गेला.
गेल्यानंतर आता त्यावेळेला बरोबर 12:15 वाजले होते. 12:30ला मी थांबणार आहे, तुमच्या लक्षात आहे ना, म्हणून घाबरी होऊ नका, थोडा वेळ माझ्याकडे पाहत राहा. मला माहिती आहे ऊन लागते, मला जाणीव आहे त्याची. पण मग काय होतं, जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळते. किती छोट्या कमी वेळामध्ये किती जास्त सांगायचं ही पण कसरत असते. आणि ती ज्याला त्यालाच कळते. पुढे कीर्तन करायला शिका तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल काय सांगायचं काय नाही सांगायचं. म्हणून त्यांनी तरतूद करून सांगतं की जेणेकरून तुम्हाला अभंगही कळावा. ते अभंग सांगता सांगता त्यांनी काही आपल्या जीवनात उपदेशही प्राप्त व्हावा आणि ते ऐकता ऐकता चरित्र पण त्यांनी ऐकायला मिळावं. सगळ्या गोष्टींचा समन्वय त्यांनी अशा पद्धतीने ऐकायचा आहे. 12:30 वाजेपर्यंत आता हे सांगून कशाला माझे 2 मिनिटं मी खर्च करू का, म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं भगवान चोरी करतोय. गोपाळांना घेऊन गेला, सगळ्या गोपिका जागा आहेत. गोपाळांना तेव्हा आज आपल्याला खायला भेटत नाही, काय करायचं, कोणी चिंता करू नका. जगप्रसिद्ध उदाहरण सांगतो, आमचे बाबा सांगत असतात. बाबा म्हणजे गडावरचे बाबा, छगन बाबा सर्वांनाच ज्ञात आहे. मग ते मोठे बाबांचे सगळे दृष्टांत बरं बाबा त्यांनी सांगायचे. म्हणून त्यांनी सांगायचं की सगळ्या गोपिका उभ्या आहेत, तर गोपाळाने काय करायचं, म्हणजे एवढा चिंता करून का डोळे झाका सगळ्या कीर्तनाला उशीर झाले आपाप डोळे झाकतात, झाका म्हणायची गरज पडत नाही, आपाप झाकतात ते. सगळ्या गोपाळांनी डोळे झाकले. डोळे झाकल्याबरोबर त्यांनी काय चमत्कार झाला, सगळे गोपाळ त्यांनी गोपिकांच्या घरात घुसले. आता घरात गेल्यानंतर त्यांनी महाराज सगळे दैरूत तुपाचे माठ होते ते अशा पद्धतीने ते दिसले. दैरूत तूप लोणी नवनीत खायला सुरुवात केली. पण खुडबुड वाजलं ना, गोपिका बाहेर होते. म्हणजे अरे चोर तर आतमध्ये दिसतात. घाईघाईने त्यांनी सगळ्या गोपिका आतमध्ये जाण्याकरिता सरसावल्या. गोपाळ म्हणजे अरे देवा गोपिका आल्या, आता काय करायचं, ते मला चिंता करू राहिले. परत डोळे झाका. गोपाळ म्हणजे डोळे झाका म्हणलं की आत नेता येईल का, आणि डोळे झाका म्हणलं की बाहेर न्यायचा प्रयत्न करतो. नेमकं काय करतं पाहिलं पाहिजे ना. सगळे गोपाळ बिचारे भोळे बाबडे होते, त्यांनी डोळे बंद करून घेतले. एक गोपाळ होता, त्याचं नाव पेंद्या. तुम्हाला काय नेमकं करतो पाहिलं तरी पाहिजे. डोळे झाकले, पण हे असे झाकले, अख्खे नाही झाकले, अशा फटी ठेवल्या. त्याच्यातून बघत होता नेमका काय करतो हा, बाहेर कसा नेतो, आत कसा त्यांनी नेतो. डोळे अर्धवट झाकले. त्याचा परिणाम काय झाला असेल, सगळे गोपाळ बाहेर गेले, तेवढा एकटाच अडकला. पूर्वीच्या घराला सवानी असायची, सवानी, त्याला धोरं म्हणतात, सवानी म्हणतात, अजून काय नाव मला माहित नाही, पण त्या 2 नाव माहिती आहे. म्हणून त्याने असा अडकला मला. कुठं, कमरेपासून वरती वर होता आणि कमरेच्या खाली लोंबकाळा होता आणि पाय असा फुडीत होता. गोपिका आल्या म्हणलं अरे चोर कुठे गेली, सगळे पाहतो वर पाहायला लागली की तो एकटाच अडकला दिसला. आता त्याचे पाय त्यांनी हालत होते, हातात काठी गोपिकांच्या होते. लगेच मारायला सुरुवात केली. महाराज खालून पायाला मार बसायला लागला. तेव्हापासून एक म्हण तयार झाली, टंगड्या साळणे. म्हणजे तंगड्या कशा साडत असतील हे त्यांनी आपल्याला माहित नाही, पण हे कृष्ण चरित्रात पाहायला मिळतात. त्याच्या पायाला मार बसायला लागला. मग भो मार, कृष्णा धावरे संकट पडले भारे, कृष्णा धावरे लवकरे, देवा धाव भगवान धावतच आहे. अरे पेंद्या कसं काय अडकला, हळूच विचारलं. डोळे झाकले नव्हते का, देवा अर्धेच झाकले होते. देव म्हणला माझ्यावर विश्वास ठेवायचा असला तर डोळे झाकून ठेवायचा. अर्धवट जर विश्वास ठेवला तर मार खावा लागतो. म्हणून मार खाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बरेच काही 50-50 वर्षाचे मारकरी आहेत, पण अजून मनात संशयच आहे. जेव्हा असलं म्हणजे बरं, नाही तर जीव जाळायचा धंदा, घेण्याचा जीव जाळायचा, म्हणजे हा संशय पोटात आहे माझा. एवढ्या दिवसाच्या माळा घालून ठेवल्या आणि मनात संशय तसा, देव असलं म्हणजे बरं. देवावर विश्वास, डोळे झाकून ठेवा, काही चिंता करायची गरज नाही. भगवान त्यांनी सांभाळतो. म्हणजे परत डोळे झाकले की बाहेर काढलं. अशा अनेक लीला भगवान करू लागला. हे गोपी म्हणजे त्याला 1-2 उदाहरणं सांगून थांब. एक गोपी म्हणजे आता मी पकडून टाकतो. आता तुम्ही वर्षभरापासून ऐकलं नाही, आहे की नाही, म्हणजे मागच्या दत्त जयंतीला काल्याचं कीर्तन ऐकलं होतं का, त्यावेळेस होतं, लॉकडाऊन होतं. त्यावेळेस जे झालं त्याच्यावर ह्याच वर्षी तुम्हाला ऐकायला मिळतं. बाकीचे सगळे लोक त्यांनी फिरून इकडं तिकडं कीर्तना कुठतरी क्वचित एखाद्या कानाकोपऱ्यात झाले कीर्तन ऐकलं असेल कोणी, पण जवळजवळ वर्षभरापासून ऐकायला काय नाही. जर वाढले तर नाही असं नाही, गुण लागते सगळे लोक माझ्याकडे असे 1 किलो आणि बघत तुम्हाला दिसत नाही. आता तर महत्वाचा असं भगवान लीला करतोय म्हणजे मी पकडूनच आहे. गोपी म्हणजे मी पकडून दाखवतो. जी पकडून दाखवतो म्हणजे भगवान. गोपाळांमध्येचा घर नंबर लिहून घ्या, तिच्याच घरी जायचं. निम्मावयाची गोपी होती. निम्मावय म्हणजे आता संसार झाला होता, निम्मावय त्यांनी होतं. मुलं अमेरिकेला गेले होते, घरी कोणी नव्हतं, दोघंच नवरा बायको घरी होते. आणि मग ते दोघं त्यांनी घरात आहेत असं भगवंताने पाहिलं. आणि भगवान ती फार रुबाब करत होते. देवाच्या समोर सगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही ऐकतात ना सर्वजण,
देवाच्या समोर सर्व गोष्टी चालतात, फक्त देवाच्या समोर फुगीरपणा चालत नाही. तो फुगीरपणा बायका पोरांना दाखवायचा, देवाच्या समोर दाखवायचा नाही. उचल बांगडी करतो आणि काहीच दिसू देत नाही, हा त्याचा स्वभाव आहे. त्याने बऱ्याच लोकांना धूळ खायला लावली. आपल्यासारख्याची काय जिन्नस आहोत आपण, म्हणून देवाच्या समोर फुगीरपणा करू नये. बाईनं फुगीरपणा केला म्हणजे मी पकडून दाखवते. देव म्हणलं असं का, कशी पकडते, तिच्या घरातच देव घुसला. झोपले होते निम्या रात्री, गेल्यानंतर त्यांनी काय केलं, आता तो गोपाळ होता, वयोवृद्ध गोपाळ होता, लांब लचक दाढी वाढलेली होती आणि गोपीची वेणी होती, त्याची दाढी वेणी दोघांची गाठ मारून टाकली. आहे की नाही, जगप्रसिद्ध गाठ आहे म्हणाची. कोणाच्या बापाला ब्रह्मदेवाला सुद्धा सुटत नाही, ती त्यानं सोडली तरच सुटते. गाठ मारून टाकली, भगवान निघून गेला. भगवान निघून गेल्यानंतर त्यांनी आता असं आहे, पहाटच्या वेळेला त्यांनी बायका जाग्या होतात, आधी ठरलेलंच आहे ते, आता आपण ऐकलं बऱ्याच वेळेला. आधी बायका जागे होतात, आपल्या परिसरातली गोष्ट आहे, आपल्या भागातली गोष्ट आहे. आधी महिला वर्ग जागा होतो, नंतर पुरुष जागे होतात. शहरात थोडं वेगळं असतं, पण ते आता नको सांगायला. थोडा बदल असतो ना, शहरात आधी ते उठतात, म्हणजे मालक आधी उठते आणि उठल्यानंतर त्यांनी त्याचं सगळं बिचारा आवरून घेतो. नळाला पाणी जर सुटलं असलं तर पाणी पण होते, स्वतः चहा करून पितो, मग कप बशी हातात घेऊन तिच्यापर्यंत आहो बेटी घेता का, इथून सुरू होतात. हळूहळू येईल आपल्याकडे, आता ते दम आहे बघा, थांबा. हळूहळू प्रवास त्याचा चालूच आहे त्या प्रकारचा. पण गोकुळात त्यावेळेला तसं नव्हतं. बाईसाहेब आधी उठून बसल्याबरोबर त्यांनी मोठे उठून बसल्याबरोबर याची दाढी होती. अरे मला काय झालं दाढीला, कसं काय होतं, जागा झाला. त्याला वाटलं बायकोनच माझी दाढी उठली, काय करावं, रागावला. महाराजांचं प्रमाण आहे म्हणून काय, मस्त होणी माजली धांगडी करे ती ओढाओढी मध लागे, गोपाळ म्हणायला लागला. वक्ते बाबा फार सुंदर सांगायचं बरं आहे. वक्ते बाबा मी कायम तुमच्या समोर अनेक वेळेला म्हणत असतो. वक्ते बाबा आता वैकुंठाला जाऊन 8 दिवस झाले. बुलढाण्यामध्ये शेगावच्या जवळ 6 किलोमीटर अंतरावर टाकळी हाट नावाचं त्यांचं गाव आहे. तिथंच त्यांनी अशा पद्धतीने त्यांचं वैकुंठ गमन झालेलं आहे. आणि आज ते जरी दिसायला नसले तरी सुद्धा त्यांनी त्यांचे जे विचार आहेत ते मात्र प्रभावी आहेत. आणि ते मात्र सगळ्यांमध्ये तसेच आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे, त्यांना विसरून चालणार नाही. पण धर्माकरिता जीवन त्यांनी संपूर्ण खर्च केलं. धर्माकरिताच धडावे अशा पद्धतीने अंतकरणात ठेवले आणि धर्म म्हणतच अशा पद्धतीने प्राण सोडले. आता धर्म आपल्या हातात दिलाय. कर चले हम फिदा जानतन साथियो, अब तुम्हारे हवाले धर्म साथियो. धर्म तुमच्या हातात देऊन चाललो, हे धडाडीचे कार्यकर्ते त्यांनी होते म्हणत. त्यांनी हे प्रमाण सांगितलं. ते म्हणजे मस्त होणे माजली धांगडी तर ते ओढाओढी मध लागे, म्हणून त्याने तो गोपाळ रागावला. ते म्हणजे मी नाही, तुम्हालाच म्हातारा चळ सुटलाय म्हणे. काय माझी वेणी कशाला ओढता, आता ती वेणी उडली नव्हती, दाढी उडली नव्हती, गाठण बसली होती. मग काय करायचं, दोघांनी पाहिले तर गाठण आहे, सोडायचा प्रयत्न केला, गाठण सुटे ना. मग म्हणाले सुटत नाही, मग कापायचा प्रयत्न केला, ती कापली त्यांनी जायना. आता कापायची कुठून कापायचं प्रश्नच आहे. महाराज महत्वाचा विचार दाढी कुठून काय, हात लावायचं नाही दाढीला, माझी मर्दाची दाढी आहे म्हणून. आता काय करायचं, मग वेणी कुठून कापायची, म्हणजे हात लावायचं नाही, माझी सवासणीची वेणी आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात सवासणी वेणीला झोपत होते, आता वेणी कापल्याशिवाय सवासणीच होता येत नाही. सरळ गोष्ट आहे. म्हणून माझी सवासणीची वेणी आहे, मला हा कापू देणार नाही. भांडण सुरू झालं, काय करायचं, बरं दरवाजा उघडे ना. दिवस उगवला, दोघंच नवरा बायको आता आहेत, निम्या वयाचे आहेत. सगळ्या गावातले लोक विचार करायला भल्या पहाटे जागे होत असतात, अजून त्यांनी जागे होईना, झालं काय असेल यांना नेमकं, असा विचार त्यांनी मनात आला. पण मग थोड्या वेळाने त्यांनी निर्णय घेतला की हे कृष्णाशिवाय कोणी करू शकत नाही, आता कृष्णाकडे जायचं. कृष्णाने ठरवून ठेवलं होतं, सगळ्या पोरांना चौकात थांबलं होतं, म्हणजे सगळ्यांनी थांबायचं. कोणी हुर्रे म्हणायचं, कोणी हुश्या म्हणायचं, हुर्रे हुश्या सुरू झालं. आता त्यांनी थोड्या उंच होत्या, हे जरा थोडे लहान होते, लगेच चालायला सुरुवात केली. मागे त्यांनी वेणी आहे, गाडी अशी बांधलेली आहे. आता तिनं जागेवर 90चं स्पीड झालं, लेफ्ट राईट चालायला सुरुवात केली, पळायला सुरुवात केली. अगं हळू चालना, धावत चालायला सुरुवात केली. पोरं हुर्रे हुश्या करून त्यांनी आरडाओरडा करू लागले. सगळ्या गावात चक्कर झाली, यशोदेच्या दारापर्यंत गेले. भगवंताला हात लावल्यानंतर विनेची दाढीची गाठ सुटली. त्यानं हात लावल्याशिवाय गाठी सुटत नसतात, हे लक्षात घ्या. की जीवग्रंथी आपल्याजवळ त्यांनी आलेली आहे. अनादिकालापासून त्यांनी जीवपणाची गाठ पडलेली आहे आणि ही त्यांनी भगवंताच्या स्पर्शाशिवाय जाऊ शकत नाही. हे त्याच्यातून शिकण्यासारखं आहे. अनेकांच्या खोड्या भगवान करू लागला. खोड्या ऐकून यशोदारांनी कंटाळली. त्याला सांगितलं, कान्हा आता तू चोरी तर करतोच आहेस, चोरीबरोबर लोकांच्या खोड्या पण करतो आहेस. आता तू घरी राहू नकोस, उद्या जाई वनात सवे घेऊन ये गोधना, गोमातेला घेऊन. अजून मला सांगा वाटत पण 5च मिनिटं राहिले.
सगळे घेऊन ये गोधना, म्हणून त्याने गोधना घेऊन तू जा असं म्हटल्याबरोबर भगवंताने सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे गोपाळांनो, चला आता आपल्याला सर्वांना रानात जायचंय. अरे तुम्ही सारे गोपाळ गाई घेऊन रानात. या सगळे गोपाळ अशा पद्धतीने रानात जाण्याकरिता निघाले. छोटे छोटे वासर आहेत, छोटे छोटे गोपाळ आहेत. सर्वांना बरोबर घेऊन कन्हैया वनात गेला. वनात गेल्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे असुर कंसाला पाठवले. भगवंतानं त्यांचा निपात वनातच त्यांनी अशा पद्धतीने गेलेला आहे. आता त्यांनी सर्वजण खेळू लागले. अनेक प्रकारचे खेळ भगवान खेळतो. विटी दांडू, चेंडू, लगोरी, नाना परी असे अनेक प्रकारचे हमामा पोरा हमामा मुरी वाजे घमामा हमामा होतो तू सगळे खेळ खेळून झाले. खेळून खेळून सर्वजण दमले आणि आता पोटात भूक लागली होती. आणि की मुद्द्यावर फार त्यांनी भूक लागलेली. काय करायचं, तुम्ही ऐकलेला खेळ सांगतो. कांदाफोडीचा खेळ चालू होता. कांदाफोडी लहानपणी खेळायचे. आता कांदाफोड्या वगैरे खेळत नाहीत पोरं. आता त्यांच्या हातात मोबाईल असतो. आणि आता तर पोरांना एवढं सोपं झालं महाराज, ते ऑनलाईन अभ्यास सुरू झाला ना आता. मग पोरं म्हणतात आम्ही ऑनलाईन अभ्यास करतो. काय करतात ते त्यांची त्यांना माहिती. मोबाईल हातात असतो. दोन प्रकारचे खेळ लुप्त झाले, मैदानी खेळ आणि मर्दानी खेळ. दोन्ही लुप्त झाले. आता कोणी मर्दानी खेळ खेळत नाही आणि मैदानी खेळ त्यांनी खेळताना कोणी दिसत नाही. पण सारे पाव खाऊन आतपाव झालेले एवढे एवढे असे पाटोळीसारखे सगळे पोरं झाले. असू द्या. भगवान कांदाफोडीचा खेळ, कांदाफोडीचा खेळ असा असतो, एकानं पाय पसरून बसायचं, दुसऱ्याने त्याच्यावर उडी मारायची. एका पायावर दुसरा पाय ठेवायचा, त्याच्यावर उडी मारायची. मग दोन येता ठेवायचे, त्याच्यावर उडी मारायची. मग खाली वाकून बसायचं, त्याच्यावर उडी मारायची. गुडघ्यावर हात ठेवून वाकायचं, मग त्याच्यावर उडी मारायची. सर्व बरावून मान खाली घालायची आणि खांद्यावर उडी मारायची. आणि सगळ्यात शेवटी त्यांनी सरळ उभं राहायचं, डोक्यावर उडी मारायची लांबून पडते. ही शेवटची उडी. ज्याला ही उडी मारता आली तो जिंकला. आणि ज्याला ही उडी मारता येत नाही त्याला परत राज्य घ्यावं लागणार. सरळ सरळ गोष्ट आहे. आता हे उड्या मारायचं काम भगवान पाय पसरून होता. उड्या मारायचं काम होतं वाकुड्या करतो. वाकुड्या उड्या मारत होतो. सगळ्या उड्या बरोबर पडल्या, फक्त शेवटची उडी उठली. तुम्ही ऐकतात ना, मोगम सांगत नाही, शेवटची उडी तर सगळ्यांना मारायची. कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. एक दिवशी सगळ्यांना मारायचे, त्याला शेवटची उडी म्हणा. आणि त्या शेवटच्या क्षणाला जर परमात्म्याचं स्मरण झालं नाही तर परत जन्माला यावं लागेल, हे पण लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी शेवटची उडी जपता आली पाहिजे. त्याच्याकरिता उड्या मारायचा सराव असला पाहिजे. त्याच्याकरिता भगवत चिंतनाचा सराव जीवनामध्ये असावा. म्हणून त्यांनी उडी चुकली. भगवान म्हणला आता राज्य दे. मग काय करायचं, मला खांद्यावर घे म्हणला आणि वृंदावनात चक्कर मारून आण. मग वाकुड्याने देवाला खांद्यावर घेतलं आणि वृंदावनात चक्कर मारायला सुरुवात केली. फिरून फिरून त्यांनी दमला आणि दमून हळूच देवाला म्हणला, देवा कांदीवार पोटी भूक काय कीर्तन काय खेळायचे सुख. आता काय खेळायचं सुख आहे देवा, खेळ मोडावा परत आता खेळ मोडावा. भगवान खाली उतरले. भूक लागली म्हणून त्यांनी सर्वांना एकत्र केलं. खडकी सोडलेल्या मोठा आधीचा दहिका लागू मोठा. मग खडकावर सर्वांना बसवलं. कमलाकार सर्व गोपाळांना बसवलेला आहे. पानाचं द्रोण तयार केलं. सर्वांच्या शिदर एकत्र करून त्याचा काला केला आणि स्वतःच्या हाताने जीव सर्वांना काला खाऊ घालतोय. भागवत त्या रोड सांगतात, हरी अभिव्रत वेणूं जठन पटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्वन कवलं तत्फला नेंगुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरिसरधो हासयन् नर्मविस्वये स्वर्गे लोके विशति बहुजे यज्ञ गोपाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंतानं काला केला. सर्व गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंतच सांगायचा असतो. तुका म्हणे छंदे ते नैवेद्य गोविंदे. बरोबर 12:30 वाजले आहेत. घड्याळ तपासून बघा. काला दोघांमध्ये होत असतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो. फक्त भक्तांची गरज असते. कोण आहेत ते भक्त? ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहे, महावैष्णव आहेत. त्यांना बोलूया आणि त्यांच्या संगीत काला आपण सुद्धा खाऊया. म्हणून त्यांना कसं बोलवायचं? हे ज्ञानेश्वर गोकुळच्या सुखांत बाळाने खा बाळकृष्ण घरी आनंदल्या करणारी मुली आतुरणे करते कथा गाते गाणे बाळकृष्ण घरी आनंदल्या करणारी. तुका म्हणे छंदे नैवेद्य गोविंदे बाळकृष्ण घरी आनंदल्या करणारी कथांचे अवकाश. भगवंताची भगवान दत्तात्रयांची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा त्यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबूया. तास दीड तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळीने अतिशय सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. संश्रेष्ठ सहज मला चांगलं बोलता आलं, त्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. सर्वच महाराज मंडळी त्यांनी समोर बसून त्यांनी श्रवण करतायत.
माणसाला सांगता यायला लागलं की समोर बसून ऐकायची भावना कमी होते. पण सांगणारे सुद्धा ऐकण्याकरिता समोर आहेत. तुमचं मन मोठं आहे म्हणून सर्व महाराजांचे काम करण्यापासून धन्यवाद करतो. संयोजकाने अतिशय सुंदर नियोजन केलेलं आहे. सर्व लोकांना त्यांनी मला हे भगवंताचं चरित्र श्रवण करायला मिळावं म्हणून त्यांनी कीर्तनाचं आयोजन अशा पद्धतीने केलं आणि संयोजकांच्या माध्यमातून सर्वांना त्यांनी कीर्तन श्रवण करायला मिळालं म्हणून संयोजकांचे अंतकरणापासून धन्यवाद करतो. या ठिकाणी थांबतो. यानंतर त्यांनी काल्याचे जय विठ्ठल होईल. त्यानंतर काल्याचे दोन अभंग होतील. जय विठ्ठल होऊन त्यांनी अभंग होऊन त्यासाठी फुडली जाईल. मग समारोपाचा अभंग होईल, आरती होईल आणि मग त्यांनी अशा पद्धतीने सूचना सांगितल्या जातील. मग आपण आपली जागा सोडायची. बरोबर आहे. माझ्या जर मनात आलं असतं तर मी एक पण वाजवला असता, पण तरी मी बरोबर वेळेत थांबलेलो आहे. पण आता 5-10 मिनिटाकरता कोणी कोणत्याच प्रकारची हालचाल करू नका. जसे आहात तसेच अजून 5-10 मिनिटं थांबा. सगळा कार्यक्रम 10 मिनिटांमध्ये आठवतो. जय विठ्ठल जय जय झाले समाधान.
घ्या बाहेर घ्या जगमुजगले तुझा दास बाहेर घ्या वारकरी